चला नामदेवा राऊळात जाऊ, चला नामदेवा राऊळात जाऊ, विठूच्या पायाशी बसायाचे आहे. तुम्हाला विठूला घालूनी शपथ मनाचे गुपित सांगायचे आहे. नामदेवाला कळतंय, नको नामदेवा मुखावरी चिंता, भावनांचा गुंता सोडायाचा आहे. निवृत्तीनाथासी थांबू दे बाहेर, जीवाचे अंतर तोडायचे आहे. सावळ्या विठ्ठला, तो पण हलणार नाही विठ्ठला, आवडता यार तसा. सावळ्या विठ्ठला सांगतो मी थांब, प्रवासास लांब निघायाचे आहे. नको भांबाऊस, नको सोडू वीट, तुला विश्वरथ हाकायाचा आहे. की अरे हा ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे, सगळे आले, पण हा का रडतोय, तो का रडतोय, ज्ञानेश काय आळंदीत वाटलं असेल बघ, सगळे आलेत, होईन वारकरी संप्रदाय, एव्हरीबडी असतो. आणि मग कळलं विषण स्मशान शांतता असणार आहे. आम्ही आलोय, आज आहे कार्तिक वद्य दशमी, उद्या एकादशी, द्वादशीचं पारणं आणि त्रयोदशीला माऊली ज्ञानेश्वर समाधी घेणार. काय वाटलं असेल तळी बघ मंडळी. व संत शब्द जो आहे ना, संत हा वेद काळापासून आहे बरं, पण त्या काळी तो संत शब्द एक विशेषण म्हणून वापरलाय. आणि जितकं आपण आज जसं रुटीन संत संत शब्द आपला झालाय, घराघरात आलाय, उंबरठे ओलांडून शेजगर माजगर देवघरात आलाय, श्वासाचा भाग आहे, इतका कॉमन शब्द नाहीये. तो वेद काळात सुद्धा काही काही वेळाच येऊन गेलेला शब्द आहे. ते विशेषण सज्जनपणासाठी आहे. तर इंद्रायणीची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे. ते पाप निघून जावं, सगळे दोष निघून जावेत म्हणून झाली आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही विज्ञान नसतं बघायचं, प्रत्येक गोष्टीला भाव बघायचे असतात. काय कसे आहात मंडळी? कॉस्मॉस स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता हायलाइट्स मधून तुम्हाला कळालंच असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे ज्ञानेश्वरांनी आळंदीतच समाधी का घेतली आणि त्यामागे जे कारण आहे, ते आज हे कारण आपण या पॉडकास्ट थ्रू जाणून घेणार आहोत. मग त्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहुल देशपांडे. नमस्कार. नमस्ते. आता तुमची थोडीफार ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या. बरं, मी डॉक्टर राहुल देशपांडे, म्हणलीच ती इंडोलॉजिस्ट आहे. बरं, पोटा पाण्यासाठी पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे, थोडंफार लिहितो, पण सोडून देऊ. आपण आज ज्या विषयासाठी भेटतोय ॲज अ इंडोलॉजिस्ट, त्याला भारतीय विद्या अभ्यासक असं नाव आहे. आणि जो विषय जो आहे माऊली आणि आळंदी, हा मी जेव्हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे आपलं पुण्यातलं टीमवी, तेव्हा जेव्हा MA केलं होतं इंडोलॉजीमध्ये, त्यात मी रिसर्च टॉपिक घेतला होता, देगलूरकर सरांच्या गायडन्स खाली केला, की 1296 कार्तिक वद्य त्रयोदशी त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. तेव्हा ती त्या काळातलं पैठण म्हणा, देवगिरी म्हणा, म्हणजे मोठे इव्हेंट्स आजच्या भाषेत जिथे व्हायचे, धार्मिक सामाजिक, ती स्थळं सोडून त्याने आळंदी का निवडली असावी, हा आहे. तर त्याचं इंडोलॉजिस्ट राहुल देशपांडे आणि बोलूया याच्यावर. छान. आता समाधीकडे वळण्याच्या ऐवजी आपण थोडीशी अलीकडे सुरुवात करूयात की ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्र हा कसा होता. बरं, क्या बात आहे. प्रश्न खूप बरोबर आहे तुझा. कारण समाधी घ्यायची ती जागा का निवडल्याची आधी त्याचा इतिहास, भौगोलिक आणि सामाजिक माहिती पाहिजे. तर आवर्जून सांगेन, आपण जो महाराष्ट्र आज म्हणतो, म्हणजे तुला पण आणि आपल्या सगळ्या म्हणजे रसिकांना आहे की जे तुमचे फॉलोअर्स आहेत आणि त्यांना हे विषय आवडतो. आपण महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूची नावं घेतो ना, आंध्र प्रदेश, ही थोडीशी 1960 सालानंतरची नावं आहेत. आत्ता आपण जे घेतो ती भाषावार प्रांतरचना झाली आणि मग हे मुलूक वेगळे झाले. पण आवर्जून सांगेन, आपण ज्याला आज महाराष्ट्र म्हणतोय त्याचा त्रिमहाराष्ट्र असा उल्लेख आई होळीतल्या पुलकेशींच्या प्रशस्तीमध्ये पण सापडतो. आणि महाराष्ट्र कसा होता, जर आपण समजा समाधी आपली 1296 सालची आहे, तर खूप अगदी सातवाहन काळापर्यंत किंवा 5व्या-6व्या शतकात न जाता आपण समाधीच्या अलीकडे 200-300 वर्षाचा काळ बघूया. तर तिथे कसं आहे बघ, त्या काळात राष्ट्रकूट म्हणजे मी चालू करतो साधारण 1185 ते 1318 वगैरे, हा यादवराजांचा काळ आहे. आपला ज्याच्यात माऊलींचं कारकीर्द झाली त्यात तो काळ आहे. त्याच्या अलीकडे जर पाहिलं तर राजकीय म्हणशील तर तेव्हा यादव राजे होते. आणि इतिहास पाहिलास तर इनिशियली असणारे चालुक्य असतील, मग राष्ट्रकूट असतील, इव्हन परमार, चांद्याचे परमार होते, शिलाहार होते. या सगळ्यांना प्रॉपर नेस्तनाबूत करून तेव्हा राजा कोण होता आपल्या महाराष्ट्रात. आणि परत मी महाराष्ट्र म्हणतोय की तो काळ, मग अगदी जो विचारलंस ॲज अ इंडोलॉजिस्ट, तर आपल्या आजच्या लाडक्या महाराष्ट्राला तेव्हा त्यात अपारांत, कुंतल, मालव, अश्मक, विदर्भ असे 5 भाग होते भूभाग. त्याला आपण महाराष्ट्र असं म्हणतो, त्याला त्रिमहाराष्ट्र म्हटलं गेलंय. तर त्या काळात माऊलींच्या अलीकडे 100-200 वर्ष पाहिलं तर यादवांचं राज्य होतं. आणि त्याच्या अलीकडे जी लोक होती, जे मोठे राजे होते, त्या सगळ्यांना यांनी पूर्ण
नेस्तनाबूत केलं होतं. बरं. आणि राजकीय म्हणशील तर यादव, पण आता इथे आवर्जून सांगतो, जेव्हा राजकीय स्थैर्य असतं हे थोडं आपलं काय म्हणू फिलॉसॉफीचा प्रकार होतो थोडासा. जेव्हा राजकीय स्थैर्य असतं तो माणूस सुखाने जगायला लागतो बघ. बरं. आणि ज्ञानेश्वरांच्या काळात जेव्हा रामचंद्रदेव ते यादवराजे होते तेव्हा त्यांच्याकडे हेमाद्री पंत आणि बोपोदेव असे फार मोठे 2 महामंत्री होते. आपण रुटीन म्हणतो ते हेमाडपंथी देऊळ वगैरे, तर हेमाडपंथी म्हणजे एक हेमाद्री पंत त्याच्या नावाचे एक मिनिस्टर होते त्या काळातले. तर हेमाद्री पंत, बोपोदेव हे फार मोठी लोक होती. त्यांचे चतुर्वर्ग चिंतामणी सारखे असंख्य ग्रंथ आहेत त्या काळात, की राजकीय स्थैर्य आल्यावर कला, स्थापत्य, काही सामाजिक जाणीवा हा बदल घडत जातो. थोडी सुस्ती येते सगळं सुखात असताना, आणि तो त्या काळात जाणवतोय की राजकीय स्थैर्य आहे, सांपत्तिक सगळं छान चाललेलं आहे, आम्हाला कोणाची भीती आता काही नाहीये. मग होतं काय, सुख असं येतं ना, आपण आळशी बनतो थोडे. आणि मग होतं काय, ज्या गोष्टी जगायला आवश्यकच आहेत त्या जगतोच आपण, ॲट द सेम टाइम आपले विचार चालू होतात. बरोबर. आणि त्या काळात तुला जाणवेल, मी बोलतोय माऊलींच्या आधी एक 300 वर्ष पाहिली तर धार्मिक आणि सामाजिक खूप वादळ तुला सापडतील तिथे झालेली. बरं. राजकीय स्थैर्य होतं, पण स्थैर्य आलं की मला खूप गोष्टी सुचायला लागतात काय काय, आणि त्याच्यात प्रचंड तुला धार्मिक आणि सामाजिक वादळ झालेली सापडू शकतात त्यांच्या काळात. बर. मग या काळात संत परंपरा कितपत विकसित झाली होती? फार छान. आता हे एक एक आपण जे तो ऐकशील ना, किंवा मंडळी, संत शब्द जो आहे ना, संत हा वेद काळापासून आहे बरं. पण त्या काळी तो संत शब्द एक विशेषण म्हणून वापरला आहे. आणि जितकं आपण आज जसं रुटीन संत शब्द आपला झालाय, घराघरात आलाय, उंबरठेव लांडून शेजगर माजगर देवघरात आलाय, श्वासाचा भाग आहे, इतका कॉमन शब्द नाहीये. तो वेद काळात सुद्धा काही काही वेळाच येऊन गेलेला शब्द आहे. ते विशेषण सज्जनपणासाठी आहे. आणि संत परंपरा विचारशील तर ते जे सामाजिक धार्मिक आहेत ना, हे बघायला लागतं तेव्हा काय काय होतं बघ. म्हणजे बौद्धिझमचा वज्रायन पंथ उतरतीला लागला होता. मंगळवेढ्याच्या आसपास किंवा कुडळ संगम, आता फ्रँकली कुडळ म्हणजेच संगम, पिवळ पितांबर आहे, पण कुडळ संगमच्या आसपास कालामुख होते. मग त्यातून हळूच वीरशैव आणि लिंगायत, मग ते काम बसवेश्वरांचं आहे. माऊलींच्याच आपल्या आसपास आपल्या महाराष्ट्रात चक्रधरांचा महानुभाव पंथ आहे. तेव्हा महानुभाव नाव नव्हतं, त्याला मानभाव म्हणायचे, पण महानुभाव पंथ आहे. नाथांचा चिमटा वाजतो, म्हणजे अलख निरंजन चाललंय. त्याच्यावर जर पाहिलं तर त्या काळात असंख्य धार्मिक आणि सामाजिक गोष्टी एकत्र होत्या. आणि संत शब्द, संत परंपरा तिथपर्यंत नाही आहे जास्त, जितकी आज आपली पर्कोलेट झाली आहे. तू विचार केलास तर स्वामी आहे, नाथ आहे, योगी आहे आणि सिद्ध आहे. म्हणजे संत शब्द येऊन तुझ्या माझ्या जगण्याचा श्वास व्हायच्या आधी स्वामी म्हटलं गेलंय, योगी म्हटलं गेलंय, नाथ म्हटलं गेलंय. आणि तर संत परंपरा होती का, तर संत शब्द म्हणशील तर एक सज्जन, तर डेफिनेटली येस. पण यू विल बी सरप्राईज, आपण जर माऊलींचं आयुष्य ॲज अ क्रोनॉलॉजी पाहिलं, जन्मापासून 1275 ते 1296, तर आश्चर्य वाटेल की संत, योगी, शून्य हे जे माऊलींच्या साहित्यात शब्द मोठ्याने सापडतात ना, हे आधी लिहिले ताटीच्या अभंगात. आणि ते मुक्ताबाईंनी रचलेले आहेत. इफ यू बिलीव्ह इन दॅट क्रोनॉलॉजी, ताटीचे अभंग, तर हे सगळे शब्द, आणि त्यात मुक्ताबाई सांगतायत, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, की विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्या अभंगातून मुक्ताबाईंनी संत शब्द खूप छान एक्सप्लेन केला. आणि मग संत, आणि मग मात्र भागवत धर्म म्हण किंवा वारकरी संप्रदाय म्हण त्या काळातला, तिथून जो संत शब्द आजच्या भाषेत फेमस जो झाला ना, आणि इट बिकेम मार्चिंग टॅगलाईन जो प्रकार आहे. पण माऊलींपासून संत शब्द आजपर्यंत खूप रुळला म्हणू, त्याच्यावर जो एक विशेषण म्हणून आलाय. पण आता तो म्हणजे सज्जन लोकांची परंपरा होती का, होती, पण आपण ज्याला संत प्रकार म्हणतो तो शब्द मात्र नंतर रुळलेला सापडतो. वा, अगदीच. मग त्या काळात लोकांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता नेमका? धर्माची एक सुटसुटीत व्याख्या पूर्वी, की ध्रुव धारयती सा, विशिष्ट धारणा शक्ती, याला धर्म म्हणतो आपण. तर प्रकार तोच आहे की विशिष्ट धारणा शक्ती म्हणजे धर्म. ओके, आता साधं उदाहरण बघ, तुम्ही जेवढं मायाने बोलून प्रश्न विचारणार तेव्हा अतिशय प्रामाणिकपणे व्यक्त होणं माझा धर्म आहे. प्रश्न येत नसेल, त्याचं उत्तर माहिती नसेल तर मला येत नाही म्हणून नितळपणे निखळपणे ॲक्सेप्ट करणं हा माझा धर्म आहे. असाच धर्माचा कन्सेप्ट असतो ना. आणि परत माऊलींस नंतर जो जे वांछिलत होते लाहो म्हटलं, पण लोक ते विसरतात. 17व्या शतकात अजून एक संत होते रामदास स्वामी, त्यांनी छान लिहिलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो तो करील तयाचे,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पण भगवंताचं अधिष्ठान असेल तर तो धर्म डेफिनेटली आहेस. तर धर्म परत तोच आहे की सनातनी धर्म आपला आहेच आहे ना, पण परत ती वादळं पाहिलीस. अजून डिटेल जाऊन असं नको, पण ज्ञानेश्वर कळण्यासाठी ना एक बंडखोर कवी आहेत बरं का. मला संत ज्ञानेश्वर, त्रेतायुगातले प्रभू रामचंद्र असे सोवळे सोजवळ नाही आहेत. त्यांनी बदललेलं आहे सगळं जे चाललंय ते. बंडखोर आहेत ते आमचे, चांगल्या अर्थी म्हणतोय. समथिंग न्यू दे हॅड डन. तर त्यावेळी पाहिलंच तर डेफिनेटली धर्म म्हण कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. पंचमकार नावाचा प्रकार येतो की त्यास मास, मध्य, मैथून, मीन, मुद्रा वगैरे, म्हणजे प्रत्येक रिच्युअल्स जे आहेत, उपचार आहेत, थोडं वामकडे झुकायला लागलेत. म्हणून कालामुक्टू, वीरशैवटू, लिंगायत हा प्रकार सापडतो मंगळवेढ्याच्या आसपास, कुरेल संगमच्या आसपास. आपल्याकडे नाथ संप्रदायातला एक हठयोग जाऊन माऊली लययोगासारख्या गोष्टी बाहेर आणतात. म्हणजे ते हे समाज सुधारणारी लोक आहेत, त्यांना कळतं चाललंय ते ठीक आहे पण नॉट गुड, हा जो प्रकार आहे. मग एक 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 करत 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 त्यांनी खूप छान वळण लावलंय. तर धर्माचा कन्सेप्ट म्हणशील तर वर्णाश्रम होताच होता. आणि त्या वर्णाश्रमाचा त्रास म्हण किंवा जाच म्हण माऊलींना झालाच आहे ना. ते धर्म म्हणजे काय, ध्रुधार्यतीचा. वर्णाश्रम होता का, तर डेफिनेटली होता. म्हणून तर माऊलींच्या वडिलांनी जे भोगलेलं आहे, गृहस्थाश्रम, संन्यास धर्म, तर डेफिनेटली हेच वर्णाश्रमात अधिक असलेला आपला धर्म त्यावेळी होताच, पहिल्यापासूनचा आहे, तसाच आहे. बरं, मला त्या काळी ज्ञानेश्वर माऊली कोणत्या संप्रदायाशी जोडले गेले होते? वा, त्या काळी आता गंमत बघ कशी आहे. ज्ञानेश्वर माऊली इतिहास सांगतो, आणि इतिहास मी बोलतो ते आपण ऑथेंटिकेट कोट करू शकतो. इतिहास सांगतो की माऊलींचे आई आणि बाबा सुद्धा पंढरीला जायचे दर्शनाला. म्हणजे आपण आजी वारी म्हणतो, पालखी म्हणतो, तो प्रकार नाही. वारीला, वारीचा अर्थ काय आहे, वारी, येर झऱ्या, इथून तिथे तिथून इथे. आपण पेंडुलम म्हणतो ना, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ती घड्याळ पाहिली नाही तशी लोलक अशी असणारी की म्हणजे इथून तिथे तिथून इथे हा जो SHM मोशन आहे की कुठे जायचं माहिती आहे, कुठून जायचं माहिती आहे, त्या येरझऱ्या घालण्याला वारी म्हणतात. तर आपल्या घरापासून विशिष्ट काळी पंढरीला जाऊन विठोबाला भेटणे, पांडुरंगाशी संवाद साधणे आणि पुन्हा येणे, ही वारी चालू होतीच होती. पण आवर्जून सांगतो, ज्ञानेश्वरांची आजी ही नाथ संप्रदायी होती. ते तिला सुद्धा गहिनीनाथांचा एक दीक्षा मिळालेली आहे, आदेश मिळालेला आहे, याचे पुरावे आहेत इतिहासात. तर म्हणशील तू डेफिनेटली सनातनीच आहेत, ते कुलकर्णी आहेत आपेगावचे, प्रश्नच नाही. आजोळ आळंदीचा आहे, तेवढे सिद्धोपंतांची नातवंड आहेत, तो प्रश्नच नाही. पण त्यांच्या घरात नाथ संप्रदाय पण आहे आणि विठ्ठलपंतांमुळे आलेली पंढरीची वारी पण आहे. म्हणजे दोन्ही तुला त्यात संगम दिसू शकतो त्याच्यात त्यांचा. आता मग आता जो संप्रदाय आहे, मग त्या काळात संप्रदाय नेमकं काय असायचं? बरं, हा खूप ग्रॅमॅटिकल प्रश्न आहे. कारण धर्म, पंथ, संप्रदाय हे खूप काय म्हणू व्याकरणदृष्ट्या खूप क्लिष्ट प्रश्न आहेत. धर्म इज डिफरंट, फाईन. संप्रदाय म्हणजे कसं असतं म्हणजे का, एक पंथ आहे. संप्रदाय म्हणजे कुठला तरी एक प्रवर्तक असतो. शेवटी हे का वेगळे प्रकार आहेत? आपल्या सनातन धर्मात आपलं अंतिम ध्येय काय आहे, तर मोक्ष. इथून जायचंय तिथे मला मोक्ष मिळणार, हा टप्पा नक्की आहे. मग त्याला शिवशक्ती समावेशन म्हणलंय. शिव किंवा प्रकृती पुरुष म्हण, माया ब्रह्म म्हण, आत्मा आणि ब्रह्मन म्हण, व्हॉट एव्हर. पण इथून तिथे जायचंय हे नक्की ठरलंय. मग कोणी म्हणतं या साईडने जा, कोणी म्हणतं इकडून जा, कोणी म्हणतं मधून जा, कोणी उड्या मारत जा, असं साध्या भाषेत. कोणी म्हणतं काहीतरी मी आजच्या भाषेत जॅक लावणं असतं की नाही, शॉर्टकट. शॉर्टकट काय आहेत का, मग दक्षिण मार्ग वेगळा आहे, वाम मार्ग वेगळा आहे. कोणी म्हणतं नाही नाही मी अतिशय सात्विक मार्गानेच जाणार आहे. मग इथून तिथे जाताना हे माझे उपचार बदलत गेले, ते मार्ग बदलत गेले. मग त्यामुळे प्रत्येक मार्गावर कोणता एक दिशादर्शक असतो की नाही, कोणतरी टॉर्च घेऊन उभा आहे, टॉर्च बेरर म्हणतो आपण त्याला. मग ते त्या त्या पंथाचे, त्या त्या मार्गाचे प्रवर्तक झाले. त्या त्या मार्गावर दिशा धरून लाईट घेऊन उभे असणार आहेत, हात धरणार आहेत, चल माझं बोट धरून घेऊन जा असं म्हणणारे आहेत. त्याच्यामुळे विविध उपचार पद्धतींमुळे तुला मार्ग वेगळे झालेले सापडतात. पण सगळ्यांचे सुरुवात आणि शेवट हा मात्र एकच असतो. वेगवेगळे प्रकार आहेत ना, पण तुला जो कोण आवडेल तो तुला छान वाटतो की तुला कोण आवडला. आणि मग ते प्रवर्तक असतात, मग देव असतो, मग आपण त्याला दिशादर्शक म्हणू किंवा मार्ग दाखवणारा म्हणू. आणि म्हणून मगाशी म्हटलं स्वामी आहेत, त्यात योगी आहेत, त्यात सिद्ध आहेत, पण एम एकच आहे, इथून तिथे जायचंय. बरं, आता बॅक टू ज्ञानेश्वर माऊली. तर त्यांचे गुरु कोण होते? माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ, म्हणजे नाथ संप्रदाय आणि माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथांचे पट्टशिष्य आहेत माऊली असं म्हणू आपण. मग आता गुरु शिष्य परंपरेचा त्यांच्यावर काय प्रभाव होता?
अगं आपण बोलतोय 13व्या शतकातलं. बर. हां, म्हणजे तुझ्या आणि माझ्यासुद्धा वयात असं खूप मोठं अंतर आहे. हो. आमच्या लहानपणी 40 सायकोलॉजी नव्हती, बर. तुमच्या लहानपणी 40 सायकोलॉजी होती आणि आता ती खूप मोठी आहे. त्यावेळी गुरु शिष्य नातं काय होतं हा प्रश्नच येऊ शकत नाही. कारण गुरु शिष्य बाळा हे जगणं आहे. म्हणजे सूर्य आणि प्रकाश कसा आहे, चंद्र आणि शीतलता कशी आहे, बरोबर. मल्हार आणि पाऊस कसा आहे. तर गुरु आणि शिष्य हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे डेफिनेटली येस, गंडाबद्ध शिष्य असताना ती दीक्षा मिळाल्यानंतर गुरुलाच फॉलो करणार आणि ते आजही आपण करावं असं वाटतं. आपण त्याला गुरु म्हणतो. बर. त्याच्या आधी द्वापारात पण बघ ना की एकलव्यानी समोर नसणाऱ्या शरीर गुरुची मूर्ती केली द्रोणाचार्यांची. तर गुरु असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि आजच्या काळात आपण गुरु कसा आहे काय आहे ठीक आहे. विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांना आपला गुरु म्हणून ॲक्सेप्ट करताना त्यांच्या परीक्षा घेतल्यात, नो डाऊट. पण एकदा तो गुरु झाला आपला त्यानंतर परत प्रश्न उत्तर नाही आहेत काही. बर. म्हणजे वॉट ही सेज डेफिनेटली हा सरेंडरन्स आहे. तुम्ही गणपतीच्या काळात आपण उत्साहाने आरती करतो ना दत्ताची, हां, की हरपले मन झाले उन्मन हा जो प्रकार आहे ना फक्त आरतीपुरतं लक्षात नाही आहे. बर. की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान विषय वेगळा आहे. पण गुरु शिष्य नातं कसं आहे, दत्त दत्त म्हणजे मला जे पाहिजे आयुष्यात ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोलवणं. त्याच्यामुळे गुरु शिष्य इज डिफरंट. आणि माऊलींच्याच रचनेत म्हणायचं असेल तर त्यांची रचना आहे बघ, पांडुरंग कांती, वर्णन सुंदर आहे. पांडुरंग कांती दिसे दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा, अप्रतिम वर्णन आहे. अगणित लावण्य तेज पुंजळले असा प्रकार आहे. ठीक आहे, वर्णन छान आहे. पण समर्पण जो आहे शिष्याकडनं आलेलं ते पुढे काय म्हणतात, पाया पडू गेले परी पाऊलची न दिसे, स्वयंभू उभा असे समोर की पाठीमोरा ना कळे. म्हणून हा जो प्रकार आहे समर्पण, सरेंडरच आजच्या भाषेत, गुरु शिष्य आहेच ना, त्याशिवाय काहीच नाही बघा. आता ज्ञानेश्वरांनी आळंदीमध्ये समाधी घेतली, मग आळंदीचं आधीपासूनच असं काही महत्व होतं का? हा खूप छान प्रश्न आहे, छोटूसा प्रश्न आहे. हा छोटासा प्रश्न मला होता की आळंदी का निवडली असावी आणि आळंदीचं काही महत्व होतं का. या प्रश्नाने खूप छळले अगं. बापरे. कारण जसं मगाशी मी दिलं की बाबा मी इंडोलॉजिस्ट आहे. या प्रश्नाकडे किंवा विषयाची आवड लागायचं बेसिक कारण माझ्या आजोबा, आम्ही सगळे पुण्यातले होते पक्के. हां, माझ्या आजोबांचे मित्र 2 होते. आजोबा डॉक्टर होते माझे, पण एक सोनोपंत दांडेकर आणि गुळवणी महाराज हे माझे आबांचे मित्र आजोबांचे. तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय यांची कायम रचना ऐकत लहानाचे मोठे झालो. तर आळंदी का तू म्हणतेस तसं ॲब्सोल्युटली फाईन. आता इथे जे इंडोलॉजिस्ट बघतायत किंवा इतिहासाचा अभ्यास करणारे लोक बघतात ते नक्की म्हणतील खूप सोपं आहे आम्हाला सांगायला की हां, स्कंद पुराण, सह्याद्री खंड, इथे संपतं सगळं. पण जे इंडोलॉजिस्ट आहेत त्यांना माहिती आहे की स्कंद पुराण, सह्याद्री खंडाच्यावर खूप कामं चालली आहेत. म्हणजे आपल्या एशियाटिक सोसायटी पण खूप मोठं ह्यूज काम चालू आहे. काही पुस्तकं, काही स्क्रिप्चर्स अजून शोधणं काम चालू आहे. पण आवडून सांगतो, स्कंद पुराणातला रेफरन्स सांगतो की आळंदी का. आणि हा प्रश्न तू आत्ता मला विचारलायस, हा प्रश्न मी आमच्या देगलूरकर सरांना विचारला होता, गुरुजींना. हा प्रश्न नामदेवांनी विठ्ठलाला विचारलाय. बर. तर तुला जर तेव्हाचं कार्तिकी माहिती असेल, म्हणजे कार्तिकी दशमी, मग एकादशी, मग द्वादशी पारणं आणि मग सगळे घरी निघणार आणि पुन्हा आषाढीला येणार, हा तेव्हाचा क्रम होता सगळ्यांचा. जस्ट इमॅजिन कर कोण कोण आहे. निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्त आहेत, गोरा कुंभार आहेत, चोखामेळ आहेत, जनाबाई आहेत, सगळे हुज हू आहेत ना भागवत संप्रदायातले वारकरी पंथ, ते सगळे आहेत. तेव्हा माऊलींनी कौल मागितला पांडुरंगाला आणि कोणाबरोबर, नामदेवाबरोबर. तर संत नामदेव हे भक्ती मार्ग, संत ज्ञानेश्वर ज्ञान मार्ग, हे दोघे एकत्र गेले. हे कवी वर्णन असू शकतं, पण त्या दोघं पांडुरंगाकडे गेले आणि त्यांनी कौल मागितला की मला आता समाधी घ्यायची. बर. आता बुद्धिजीवी लोक हा पांडुरंग कोण, विठ्ठल कोण, तर त्या काळातला मे बी वारकरी संप्रदायातला कोणतरी मोठा, ज्याला आपण सिग्नेटरी ऑथॉरिटी म्हणतो आजकाल, असू शकतो किंवा नामदेव स्वतः असतील. नामदेव सिनियर आहेत माऊलींना, की बाबा पांडुरंगाच्या समोर बसून तुला कौल मागतोय, मला समाधी घ्यायची. हा विषय वेगळा. मग कौल मिळतो. अतिशय म्हणजे हृदयद्रावक वर्णन आहे निवृत्तींचं आणि नामदेवांचं. आणि मग हा प्रश्न विचारला नामदेवांनी पांडुरंगाला की बाबा आळंदी का. बर. 1296 साली त्या काळात पैठण खूप मोठं आहे. त्या काळात धार्मिक तुला टिप्पणी करायची आहे तर नेवास आहे. मोहिनीराजचं मंदिर आहे, नेवास आहे. अख्खी ज्ञानेश्वरीचा जन्म तिथला आहे आपल्या म्हणजे भावा याचा. तर असं असताना पैठण नाही, नेवास नाही. गरुड पुराण बिलीव्ह केलंस तर त्रिपिंडी श्राद्ध वगैरे त्र्यंबकचा परिसर आहे. आणि तो पण गैजीनाथांचा परिसर आहे, निवृत्तीचा परिसर आहे तो. मग ते का सोडून आळंदी का. तर स्कंद पुराणाचा उल्लेख सापडतो. आणि हे जे पुरा कोट करतोय हा अभंग नामदेवांचाच आहे, पण ते पांडुरंगाने सांगितलं त्यांच्या
मुखातून यांनी लिहिलेला अभंग आहे की कृतयुगात सुद्धा आळंदी होती. बर. कृतयुगात याचं नाव आनंद होतं, आनंदवन. आनंद. मग त्रेतायुगात याचं नाव वारुणी असं होतं. बर. द्वापारात कपिल असं नाव होतं आणि आता कलियुगात अलका किंवा आळंदी असं म्हणतात. नावं अशी बदलत गेली. नाव बदलत गेले. आता पुन्हा मुद्दा असतो, हे कसं आहे बघ, हे स्कंद पुराणात लिहिलं आहे. बर. तर आता जे आम्ही प्रायमरी रेफरन्स शोधून काम करणारे लोक असतो, तर स्कंद पुराणात खूप असं अनेक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत. त्याचं आता क्रिटिकल एडिशनचं काम चाललंय, शोधण्याचं काम चाललंय, खूप मोठं काम आहे. पण स्कंद पुराणातला सह्याद्री खंड आहे, तो सापडला ना तर खूप गोष्टी सापडतील. त्यामुळे आळंदी जुनी आहे ना, आणि त्याच्या आसपास सिद्धांची मांदी याळी असं आहे. आणि आवर्जून वर्णन तुला सांगीन, मला आवडणारा प्रकार की आळंदी इंद्रायणीचं वर्णन केलंय आणि इंद्रायणीची उत्पत्ती सांगितली. बर. ॲज युजल पुराणकथा आहे, आपण पुराणकथा म्हणून असं उडवतो खांदे, तसं नाही करायचं आहे. त्याला निरक्षर विवेक बुद्धी म्हणतात. किंवा माझ्या वडिलांच्या जनरेशनमध्ये शास्त्र काट्याची कसोटी म्हणायची, ॲनालिटिकल माइंड. हा, थोडं ॲनालिटिकल माइंड वापरून काही गोष्टी गाळून घ्यायच्या आणि मग कळतं की ठीक आहे, आधी रचली मग वैकुंठ नगरी, हे त्यांनी लिहिलंय कारण त्यांचं प्रेम आहे पांडुरंगावर. प्रत्येक गोष्टीला तुम्ही विज्ञान नसतं बघायचं, प्रत्येक गोष्टीला भाव बघायचे असतात. मला माझी आई चांगलीच वाटते ना यार, मी आईवर निबंध लिहिताना तिला जगातली नंबर 1ची आई म्हणतो. हा जो प्रकार आहे. तसं इंद्रायणीचा उगम कसा आहे, तर त्या काळात शिवपार्वती बसले असताना तिथे इंद्र आलाय आणि इंद्राकडनं काहीतरी त्यांचा अपमान होतो. मग पार्वती त्याला शाप देते, तुझं असं असं होईल आणि तू आता कायम वाहत राहणार आहेस, तू जलस्वरूपात राहशील वगैरे वगैरे. आणि मग तो खूप विनवण्या करतो आणि मग उशाप मागतो आणि मग साधना करतो आणि साधना केल्यानंतर त्याला पुन्हा इंद्राला त्याचं शरीर प्राप्त होतं. असं आळंदीचं वर्णन आणि महात्म्य पुराण काळापासून दिसतं. मला अभ्यासाला फायदा काय झाला की हाय आळंदी, जसं माझं आवडतं वेरूळ जे आहे की कसं आहे, काय आहे, राष्ट्रकूट कल्चर वेगळा मुद्दा, इतिहास नको जायला, सौंदर्य सोडून देऊ. पण कृष्णेश्वर तिथे आहे. 12 ज्योतिर्लिंगातले सगळे शंकराचे अवतार जे आहेत ते रूप त्याने घेतले. प्रत्येकाचा कार्य कारणभाव वेगळा आहे. तिथे ती गोष्ट आहे, तिचा लहान मुलगा आणि तो त्याला मारलं जातं वगैरे आणि त्याला पुन्हा शंकर जिवंत करतो कृष्णेश्वराचं रूप घेऊन. तर लक्षात ठेवायचं, त्याच्या स्थानाशी निगडीत ज्या गोष्टी असतात त्यातून त्या स्थानाचं महात्म्य कळतं. याचा अर्थ कृष्णेश्वर जे आहे आमचं वेरूळ जवळचं, किंवा वेरूळचंच म्हणू, वेरूळ जवळचं काय सॉरी, वेरूळचं कृष्णेश्वर आहे, त्याची उत्पत्ती काय झाली तर मे बी अपमृत्यू टाळायला झाली असेल. माझ्या वेरूळमधले मातृका बोलायला लागतात, माझ्या बुद्धिस्ट केव्हमधली हारिती बोलायला लागते आणि मग गोष्टी कळतात की यज्ञशाळा आहे कैलासमध्ये साऊथ वेस्ट कॉर्नरमध्ये, बाहेर द्वारपालिका आहेत. मग कळतं अरे बापरे, मग काहीतरी अपमृत्यू टाळला, गर्भार काळात होत असतील म्हणून कृष्णेश्वराची निर्मिती झाली. तसं आता इथे पाहिलं तर इंद्रायणीची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे. ते पाप निघून जावं, सगळे दोष निघून जावेत म्हणून झाली आहे. तर मे बी हे आळंदी पीठ. आणि मग हळूहळू पाहिलं पुराणापासून आहे, तिथे सिद्धांची मांदी याळी आहे म्हणतात, तिथे सिद्ध आहेत, शैव पीठ आहेत. तर शैव पीठ आणि शंकराचं देऊळ जमीन आसमानाचा फरक आहे, पण शैव पीठ आसपास आहेत, सिद्धांची मांदी आहे आणि पापाचं सगळं विमोचन करणारी माझी इंद्रायणी आहे. असं केल्यावर त्याचं साधना पीठ म्हणून वेगळं नाव दिसू शकतं. असा उल्लेख सापडतो आळंदीचा अनेक ठिकाणी. बरं, आता ज्ञानेश्वरांनी समाधीसाठी आळंदीचीच का निवड केली असेल? आता तुम्ही म्हणलात की आजूबाजूला खूप जास्त अजून ठिकाणं होती, बट आळंदीचीच निवड का? जसं म्हणलं, हे प्रश्न असतात ते असे वर्ण आलेले असतात उत्तरं. आणि ही निवड आळंदीची का केली हा आवडता प्रश्न जरी असला तरी मला का महत्त्वाचा प्रश्न वाटतो आवर्जून सांगतो की ॲक्सिडेंट पण असू शकतो बरं का. आम्ही माझ्या पुस्तकात पण लिहिलं की त्याच्यावर मी जो रिसर्च केला त्याच्यामध्ये एक ॲनालिटिकल माइंड लागतं की बाबा ठीक आहे, ते चालले होते पण आळंदीला येऊन संपलेत, असं पण असू शकतं. इट कॅन बी ॲक्सिडेंट. पण डेफिनेटली येस, त्याने मागितलेला कौल मग नामदेवांच्या रचना पाहिल्यावर जाणवतं. आणि एस्पेशली आळंदी ज्ञानेश्वर नातं खूप घट्ट असणार आहे समाधीसाठी. कारण ज्ञानेश्वरांनी त्यांच्या बाकीचे जे इव्हेंट्स झालेत, आजच्या भाषेत इव्हेंट म्हणतो, ज्या गोष्टी झाल्यात या अतिशय योग्य ठिकाणी केल्यात. रेड्याच्या मुखी वेद बदवले, काय होता मुद्दा वेगळा आहे. परपश्चिमचा मध्यमा वैखरी तो मुद्दा वेगळा आहे. आर्टिक्युलेशन त्यांनी काय ऐकलं मुद्दा वेगळा, तो इथे डिस्कशनला नको, तोच खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यावर आमचा वेगळा पॉडकास्ट झाला, तो नक्कीच प्रेक्षकांनी बघितला असेल. क्या बात आहे. अर्थात ठीक आहे, माझी मतं तुमची मतं काय फाईन, पण शेवटी तो जो प्रकार झाला तिथे तो त्यांनी आळंदीला नाही केला, तो त्यांनी नेवाशाला नाही केला, तो त्यांनी देवगिरीला नाही केला, तो त्यांनी केला कुठे? पैठणला. पैठणला का? तसं आता हे आवडेल की नाही माहिती नाही, पण मी क्रिकेट वेडा आहे. तर इंग्लंडमध्ये जाऊन लॉर्ड्समध्ये इंग्लंडला हाणण्यात जी मजा येते ना, ती जरा वानखेडेच मारण्यात मजा येत नाही. तर त्या काळात पैठण जे आहे, पैठण हे धर्मपीठ आहे.
ज्युरिस्प्रुडन्ससाठी माझं देवगिरी आहे, म्हणजे बाकी कायदे कानूनसाठी. पण धार्मिक पीठ पैठण आहे. पैठणला जर मी हा चमत्कार केला तर मला लोकमान्यता, राजमान्यता मिळणार हे माऊलींना माहिती आहे. बर. म्हणून रेड्याच्या मुखी जे वेद वदवले गेले ते पैठणला केले. तिथल्या ब्रह्मवृंदासमोर झालेला इव्हेंट आहे तो. मग तिथे ते ज्ञानेश्वर झालेत. तर तुम्ही रामायणावर प्रेम करता, तुमचे पॉडकास्ट बघतो मी, तर आमच्या प्रभू रामाला सुद्धा इंद्रजित लक्ष्मणाकडनं आणि कुंभकर्णाला मारल्यानंतर सो कॉल्ड इंद्रानी माथली सारथी पाठवलाय. तोपर्यंत प्रभू रामचंद्र खालनं किंवा कोणाच्या कडेवरून लढलेत. राम सुद्धा विष्णूचा अवतार तुम्ही मी म्हणतोय, त्याला सुद्धा सेतू बांधायला लागलाय, कुंभकर्णाला मारायला लागले. आणि मग इंद्राला कळले की नाही काहीतरी चांगलं होऊ शकतंय, रावण मरू शकतोय, आता मी मदत करतोय. म्हणजे एक चमत्काराशिवाय नमस्कार कोणीही कुठेही केलेले नाही आहेत. तसं रेड्याच्या मुखी वेद बदलले पैठणला, जिथे मोहिनी राजाचं देऊळ आहे, नेवास आहे, ते धार्मिक मला काहीतरी प्रायोगिक करायचं आहे. ते ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, गीतेवरचा अनुवाद तो झाला नेवाशाला. ही त्यांनी गावं निवडलीत ना. त्याच वेळी सांगतो आवर्जून आपले बसवेश्वर म्हणजे वीरशैव, तर कुडाळ संगम म्हणजे त्यांचा जन्म आहे बागेवाडीचा बसवण्णा, आणि याला समाजाला गेले कुडाळ संगमालाच गेलेत परत. कुडाळ संगम तर कालामुख म्हणजे तो त्यांनी कमी करून दुसरा पंथ स्थापन केला. त्या मूळ पंथ जागी ते एक समाधी घ्यायला गेलेत. त्यावेळी जेव्हा ज्ञानेश्वर बाकीची स्थानं जर एवढी छान निवडतात तर समाधी स्थान निवडणारच. आणि हे उत्तर सापडणं खूप अवघड होतं. मी खूप फिरलोय त्याच्यात, खूप घराघरा फिरलेलो आहे. आणि मग जाणवलं की फक्त माऊली का, कारण मी माऊली वेडा आहे म्हणून माऊली का. तर मग जाणवलं चक्रधर स्वामींचा पण हाच प्रकार, महानुभाव पंथांचे बसवेश्वर, निवृत्ती सोपान मुक्ता, बाकीचे लोक, नामदेव महाराज, जंगली महाराज, आता आपण पुण्यात आहोत, JM रोड म्हणता आपण, जंगली महाराजांनी ते जन्मलेत बडोद्याला, मग इथे का. बरोबर. आम्हाला आवडता म्हणजे मी दिगंबरशिवाय जगू शकत नाही. श्रीपाद शिवल्लभ असतील, नृसिंह सरस्वती असतील, जन्म कुठे गुप्त कुठे होत आहेत, प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा सापडतो की जन्म एकीकडचा आहे, तुझा प्रवास वेगळीकडचा आहे, व्यक्त होणं पलीकडे, आणि समाधी तिसरीकडेच घेतली. बरोबर. हा प्रत्येक खूप ठिकाणी झालेला प्रकार आहे. मग मला जाणवलं हे काय असू शकतं. तर समाधी स्थळ निवडताना एस्पेशली सगळ्यात एक कॉमन धागा सापडला आणि तिथून जिंकलो की असं वाटलं की तू कोणाच्या पोटी जन्म घेतलायस, म्हणजे बाय बर्थ तुझी नाळ काय आहे, तू काय शिकलायस आणि काय केले. जसं आज त्यांनी गीता आणली मराठीत प्राकृतमध्ये, म्हणून लगेच ते भागवत नाही होत. वैष्णव म्हणजे आपण वैष्णवचा मेळा जरी म्हटलं गेलं पांडुरंगासाठी तर डेफिनेटली येस. मग त्यांना कळतं की ते नाथ संप्रदायी आहेत, गुरुकडनं आलेलं नाळ. तर माझ्या रेफरन्स असं सांगतो की हे सगळे एकच कॉमन थ्रेड आहे सगळ्यांच्यात, की गुरुकडनं जो गंडा बांधलेला आहे, जी गुरुची नाळ आहे, त्या ठिकाणीच तुम्ही समाधी घ्यायची. हे वन लायनर येतं. म्हणून आता पाहिलंच निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर गहिनींचं स्थान आहे. मुक्ताबाई मेहुण गावी त्यांच्या अंगावर वीज पडली म्हणतात, तिथे बाजूला एक देऊळ आहे, ते रसशास्त्राचे फार मोठं स्थान आहे. सोपानदेव सासवडच आहेत, त्याला आपण इंद्रनील पर्वत म्हणतो. की मग कळलं की तुझ्या गुरुकडनं आलेली नाळ जी आहे नाथ, मग नाथ संप्रदायाचं जिथे ठाणं असेल तिथेच जायचं. हा एक माझा वन लायनर होता. तरी उत्तर सापडत नाही, कारण तुम्ही असता, पॉडकास्ट बघणारे खूप लोक असणार आहेत. आम्ही रिसर्च पेपर करायला उभे राहिलो की तर म्हणजे फार असतं क्या बात आहे, म्हणजे काय, इव्हन पेपर इज ओपन फॉर डिस्कशन म्हणलं की पुढचं जय हिंद असतं ते. तर हे लक्षात ठेवता इथे मला वाटतं म्हणून चालत नाही, हे व्याख्यान नसतं. आणि मग मला सांगतो नामदेवांचा एक अभंग सापडला. इथे माऊलीच पाठीशी आहेत म्हणतो आम्ही कायम, आमचे म्हणजे कृष्णाकाठ आणि इंद्राणी काठ दोन्ही आपल्या बरोबर आहेत. नामदेवांचा अभंग सापडला आणि त्यात अभंग इतका सुंदर लिहिला आहे की ते त्यात म्हणतात की मध्यस्थळी हे इंद्रायणी, की मधून इंद्रायणी वाहते. बरं, कोणाच्या मधून वाहते हा प्रकार, असं उलट उलट करत जायचं. आपण रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट स्पष्टीकरण दिले संदर्भासहित मराठी मीडियम, तसं एक 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 वाक्याची उलगडत जायची आणि मग छान सापडतं. गं मग कुठल्या कोणाच्या मध्यस्थळी आहे, मग उत्तरे खेटक ग्रामे. खेटक ग्राम गाव, खेटक म्हणजे आमच्या इंडोलॉजीत 13व्या-14व्या शतकात आजचं राजगुरुनगर जे आहे, नगर आपलं नाशिक रोडचं, तर राजगुरुनगरला खेटक म्हणतात, खेटक म्हणायचे. तर उत्तरे खेटक ग्रामे सिद्धेश्वरे. हो, मग आहे का राजगुरुनगरला सिद्धेश्वर देऊळ आहे, ते प्री आळंदी एरा आहे का, आहे, सापडतात तिला गोष्टी. दक्षिणे पुण्येश्वरे, आणि आपलं नागेश्वरचं उदाहरण केलंय, आपलं मंगळवार सोमवारातलं आपलं देऊळ सापडलं, बाजूला नागझरी वाहणारी आहे. पुण्येश्वरचा उल्लेख आहे, पुण्येश्वरकडे सापडतं का, सापडत नाही, पण नागेश्वर ना अख्खच्या अख्खं. मग दक्षिणे नागेश्वरे, बापरे. आणि पश्चिमे त्यांनी इंदुरी लिहिलंय,
आणि इंदुरीला ब्रह्मेश्वराचं देऊळ. आता पश्चिमेला इंदुरी म्हणजे तळेगाव देवरोडचा जो पॅटर्न आहे तिथे किल्ला आहे जुना आणि जिथे सातवाहनकालीन गुहा पण आहेत. तिथे ब्रह्मेश्वराचं देऊळ आहे. माझ्या नशिबाने माऊलींच्या आदेशामुळे किंवा त्यात खूप वाहून जाऊन काम केलेली गोष्टी दिसतात. बेसिकली काय नसतं. मी गुगल मॅप काढला, मध्यस्थळी इंद्रायणी, ज्ञानेश्वरी आपल्या आळंदी लोकेट केली आणि उत्तरे खेटग्राम आहे, दक्षिणे पुण्याला, पश्चिमेला इंदुरी, असं करत गेलो तर विल बी सरप्राईज सगळं इक्वली डिस्टन्स सापडलं. सगळं 24 ते 26 किलोमीटरच्या याच्यात रेडियसमध्ये गोष्टी सापडल्या या सगळ्या. आणि मग मध्यस्थळी इंद्रायणी, मग नामदेवाचा अभंग आहे की सूर्याची प्रभा आहे, इक्वल डिस्टन्सवर त्याच्या त्रिज्या प्रकाश किरण चाललेले आहेत. हा भोवरा असतो की नाही, खाली हा न्यूक्लियस आहे आणि चारी बाजूनी चारी सिद्धपीठ आहेत, शैवपीठ आहेत. ते आळंदीहून जुनी आहेत. तो भोवरा असा येतो, अजून जवळ गेलीस, अजून तिकडे फिरायचं. आळंदीच्या पूर्वेला म्हणजे सॉरी पश्चिमेला विन स्टार्ट गोइंग टुवर्ड्स देहू, एक डुडुळगाव नावाचं गाव आहे. डुडुळगाव तिथे अडबंगनाथ नावाचे आहेत. आणि नाथ संप्रदायातल्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे की त्या चराचरात असणारे आणि कोणाला दिसणारे अडबंगनाथ आहेत. पूर्वेला गेलीस मरकळ नावाचं गाव आहे. मरकळला मातुलिंग आहे. पूर्वी मातुलिंग साक्ष नामदेवांच्या अभंगात आहे. मातुलिंग आहे. तिथे केशवराज आहे. हे सगळं सापडत गेलं. अशा मी एक मोठं सर्कल, दुसरं छोटं सर्कल, असं कॉन्सेंट्रिक सर्कल सापडली. अर्थात ॲज अ इंडॉलॉजिस्ट मित्र आहेत माझे, ते लगेच आज जो मरकळला केशवराज आहे, आता काय व्याकरण आहे, तो केशव म्हणून जी मूर्ती दाखवतात ती ऋषिकेश आणि प्रद्युम्नाची, म्हणजे शंखचक्र गदा पद्म ज्या प्रकारे असतं परमिनेशन कॉम्बिनेशन, ती केशवाची मूर्ती नाहीये, पण नाव केशवराज म्हणतात. दॅट्स फाईन. पण पूर्वेकडे असणारं मरकळ, पश्चिमेकडचं डुडुळगाव, हा नाथ संप्रदायाचा अख्खा घरा. मरकळला कानिफनाथांचं देऊळ आहे. परत इकडे डुडुळगाव अडबंगनाथ आहेत. हा प्रकार पाहिला की जसं कळलं 2 कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत. त्याच्या बरोबर मध्यभागी ही आळंदी येते आणि मधून इंद्रायणी त्याला छेदून जाते. हे छान तो चॅप्टर मी पुस्तकात त्याचा मुद्दाम तो मॅप पण टाकलाय. आणि मग कळतं की ही आळंदी आहे हे नोंद शैवपीठ आहे. शैवपीठ आहे. शंकर देऊळ नाही नुसतं, शैवपीठ. तिथे साधना मार्गाचं काम असणार आहे. आणि मग गोष्टी अशा घडत गेल्या आणि मग कळलं की हां, मग आळंदी मस्ट बी अ नाथ संप्रदाय पीठ असणार आहे. मग सिद्धांची मांदियाळी या गोष्टी कळत गेल्या. संत निळोबाराय खूप नंतरच, म्हणजे वारकरी संप्रदायातलं शेवटचे संत ज्यांना ऑफिशियली आपण भागवत त्या लिनेजमध्ये म्हणतो, त्यांचं एक सुंदर रचना आहे. त्यांनी पांडुरंगाचं पंढरी आणि माऊलींच्या आळंदीचं वर्णन केलं आहे. इतकं सुंदर लिहिलं आहे. पण एक वाक्य मला महत्त्वाचं वाटतं की तेथे पुरता नुगवे शेती, पुरता न उगवे शेती, अस्थिविरती तेथे उदकी, याचं वर्णन पण सापडतं. आणि मग कळतं रसशास्त्र म्हण किंवा थोडंसं एक वेगळे साधनापीठ म्हण, यासाठी देखील नाथ संप्रदायाचा तिथे सापडतात गोष्टी. आणि म्हणून जेव्हा माऊली गुरु परंपरेतनं नाथ आहेत, मग त्याने त्यांची संजीवन समाधी जी घ्यायची आहे, तर नाथ संप्रदायाशी नातं असणाऱ्या ठिकाणीच घ्यायची. मग ते कुठले असेल तर आळंदी, कारण ते आळंदीचा आजोळ पण आळंदीच आहे त्यांचं, म्हणून ही मस्ट हॅव चोजन आळंदी. हे असं एक माझा तरी रिसर्च तसा सांगतो. तो अजून त्यात खूप काम होऊ शकतं. तो रिसर्च असतो. तो रिसर्च आहे ना, नुसतं सर्च परत कोणी रिसर्च करणार असतो तर प्रॉब्लेम काहीच नाही त्याच्यात. पण या गोष्टी अशा आहेत. अगदीच. आता या समाधीचा प्रभाव महाराष्ट्रावर कसा पडला? आपण आज इथे हा पॉडकास्ट करतोय, याचं उत्तर सगळं आलं की ग, आमच्या पोराच्या वयाची मुलगी आहेस तू. आपल्या जनरेशन गॅप आहेत, 2 जनरेशन्स आहेत. आणि तरी सुद्धा माऊलींबद्दल, समाधीबद्दल, त्या स्थानाबद्दल कुतूहल तरी वाटतंय. हा फार मोठा प्रभाव आहे हा फ्रँकली. आणि दुसरं विचारशील तर आवर्जून सांगेन, म्हणजे ऑन सिरियस नोट, मला एका ठिकाणी व्याख्यानात प्रश्न विचारला होता, नाव घेत नाही, पण समोर 450-500 लोक होती. आवर्जून सांगतो. एकाने विचारलं होतं की डू यू रिअली बिलीव्ह की जरी समाधी घेतली. हा प्रश्न विचारताना संजीवन समाधी, जिवंत समाधी, अर्थच माहिती नसतात. सविकल्प, निर्विकल्प सोडून द्या, ग्रामरचा इश्यू नाही आहे. मला विचारला त्याने एक प्रश्न थोडा भोचक होता की डू यू फील की अजून माऊली खाली बसलेत. मला एकाने शांतपणे सांगितलं. तो प्रश्न विचारल्यानंतर मी उत्तर दिलं त्यांना. म्हणलं मी माझ्या भाषेत बोलू का? ते म्हणले चालेल बोला. म्हणलं साधं आपलं मध्यमवर्गीय याच्यात वाईट बोलतोय. समोर असतो माझा बाबा, मग तो ICUत जातो, मग फ्रेममध्ये जातो. माझा बाबा फ्रेममध्ये गेला. माझ्या घरात एक बाळकृष्ण, 2 बाळकृष्ण होतात. 10 एकरचे 2 5-5 एकर होतात. एक 2 पायपुष्णे होतात. घराचे तुकडे होतात. आणि 3 पिढ्या येईपर्यंत ना अजून तुकडे, तो एक फरशी राहते शिल्लक, म्हणजे बाबाच्या पणतोबाची आठवण म्हणून. फाईन, हे तर ॲक्सेप्टेड आहे सगळ्यांना. आपण थोडेसे दांभिक असतो, आपण ॲक्सेप्ट नाही करत, पण मी करतो ॲक्सेप्ट, मी असाच आहे.
तर लक्षात ठेव आवर्जून असं होतं. पण जर भागवत धर्म, भागवत हे माझं घर असेल, तर माझा बाप गेल्यावर सुद्धा जर माझ्या घराचा उंबरा तुटलेला नसेल तर माझा बाप तिथे खाली बसला आहे हे मी ॲक्सेप्ट करतो. बर. साधा सरळ मुद्दा आहे. जगतो ना. प्रत्येक वेळी श्रद्धेची ड्युटी घेऊन जाताना विज्ञान का पाहिजे? माऊलींनीच सांगितलं 18व्या अध्यायात की जे रज तम सत 3 गुणांनी अंकित जे ना म्हणजे दिसतं. मेडिकल भाषेत एक्टोडम एंडोडम मिझोडम म्हण किंवा सायकोलॉजीत इगो सुपर इगो म्हण. कुठली गोष्ट व्यक्त व्हायला 3 गुण लागतात. माऊलींचं वाक्य आहे ते 3 गुणांकित आहे, गुणांच्या मध्ये आहे ना, ते विज्ञानाने बघायचं. आणि जे गुणांनी अंकित केलेलं नाही ते फिलॉसॉफीने बघायचं. आणि तुला प्रभाव सांगतो काय आहे त्याचा, इतका मोठा प्रभाव आहे समाधीचा. एक खूप प्रश्न आम्हाला विचारला जातो की हरिहराची सुंदर मूर्ती नाही आपल्याकडे, आमच्याकडे 1-2 आहेत, पण साऊथमध्ये जेवढ्या दिसतात हरिहराची मूर्ती नाही एवढी सुंदर आमच्याकडे. तर मी जर बोलून असा एकदा वैतागून म्हणलो होतो, हरिहराची मूर्ती नसेल झाली महाराष्ट्रात, पण आळंदी हे पूर्णपणे शैवपीठ आणि पंढरपूर हे पूर्णपणे वैष्णवपीठ. तर आषाढी कार्तिकीला अख्खं शैवपीठ उठतं आणि वैष्णवपीठाकडे जातं. आणि एकामेका लोटांगण जातिरे हा जो प्रकार होतो हा जिवंत हरिहराचा प्रकार आहे. म्हणजे शेवटी विष्णू आणि शंकर आम्ही जगतोय. एक इडा एक पिंगळा आहे माझी की हे शैवपीठ आणि वैष्णवपीठ एकामेकांना गळाभेट तिथे करतात. अजून प्रभाव काय पाहिजे? डिफरंट स्कूल्स ऑफ थॉटना एकत्र आणणारी माझी आळंदी आहे. सगळ्यांनी एकत्र यावं. आणि याच्यात परत जास्त व्याकरणात जाऊ नका, पण आवर्जून सांगेन नाथ संप्रदायी माऊली म्हणजे हे याचा भाग होऊ शकत नाही. पण माऊलींचं जर रचना पाहिल्या ग्रॅमॅटिकली, काव्य त्यांचं कविता म्हणून म्हणतोय रचना, तर नाथ संप्रदायी आहेत स्केलेटल. पण त्याला शब्द आहेत ना बाळा, ते शब्द असे खूप लिंगांग म्हणजे हे वीरशैवी शब्द आहेत. लिंगांग सामरस्य, लिंगस्थळ, अंगस्थळ ही वीरशैवी शब्द आहेत. आणि तू आज वारकरी संप्रदायाचा तो श्वास बघ ना काय, हे नाथ संप्रदायी माऊली. विसोबा खेचर षटस्थळवाले, वीरशैव अजून वेगळाच प्रकार. तुकाराम महाराज त्यांचे गुरु राघव चैतन्य, एकनाथ महाराज त्यांचे गुरु जनार्दन स्वामी ते दत्त संप्रदाय, अवधूत संप्रदाय. म्हणजे वेगवेगळ्या संप्रदाय एकत्र येतात. हे मला वाटतं माऊलींचा प्रभाव खूप आहे, पण आपण विसरून गेलो की सगळ्यांना एकत्र आणलंय त्यांनी. आणि मला माऊली हे बंडखोर का म्हणलं की ठीक आहे, त्या काळात महत्त्वाचं काय होतं? संस्कृत. काही लोक वाचू शकत नव्हती, परवानगी होती, परवानगी नव्हती, त्यात पडायची गरज नाही. पण तुम्हाला संस्कृत कळत नाही का? पण कृष्ण कळला पाहिजे, माझं फिलॉसॉफी कळली पाहिजे, तुमच्या भाषेत आणून देतो. हा जो प्रकार माऊलींनी केला त्याच्यामुळे त्यांनी खूपच म्हणजे मला असं वाटतं खूप दिशादर्शक होते, पण वेगळा मार्ग चोखळणारे होते. प्रभाव आजही आहे. आता मग त्या काळात प्रभाव कसा पडला? वा, हे छान असतात. मला वाटलं तर मी सोडून देईन असं आउटसाइड ऑफ स्टंप क्रिकेटचा बॉल. पडला ना प्रभाव. कारण परत तेच सांगेन, हे जे संत ज्ञानेश्वर, बसवेश्वर हे कॉन्टेम्पररी म्हणू आपण. या सगळे लोक फक्त संत म्हणून आपण त्यांना, मला वाटतं की त्यांचं माणूस पण फार हरवून टाकलंय. त्यांनी इतका छान प्रयत्न केला सगळ्यांना एकत्र 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 आणण्याचा. प्रभाव होता ना, डेफिनेटली येस. इतका पडला प्रभाव कारण तेव्हाची वारी म्हणजे भागवत धर्म जो झाला ना, त्याकडे सगळे लोक एक झाली ना, प्रश्नच नाही, एक झाली. आणि माऊलींवरती इतकं लोकांनी प्रेम केलं की चंद्रमेज आलांछन मार्तंडाचे तापहीन हे त्यांनी स्वप्न पाहिलं. सगळ्यांना आपलं वाटलं ना की काही का होईना 150-200 वर्षानंतर एकनाथ महाराजांना वाटलं ना की जाऊन समाधी बघावी, ज्ञानेश्वरी शुद्ध करावी, हे त्यांना वाटलं. तर प्रभाव होता सगळ्यांना एकत्र पकडण्यासाठी. कारण वर्णाश्रम ज्या जाचक गोष्टी असतात ना, कुठल्याही नियमाचा जेव्हा असा त्रास व्हायला लागतो की नाही, तो नियम तोडायला लागतो. आणि तू मी नाही करू शकत. आपल्याकडे एक म्हणणं आहे बघ, शिवाजी महाराज पाहिजेत पण ते माझ्या घरात नाही, समोरच्या घरात जन्माला यावेत, हा जो प्रकार आहे. तर माऊलींनी त्या बेड्या तोडल्यात की वेगळं करायचा प्रयत्न केलाय. पण आपल्याकडे दुर्दैवाने जे आत्ता होतं ना ते तळी पण झालंय. समोर असेपर्यंत आपल्याला समोरच्याची किंमत नसते. तो नाहीसा झाला ना माणूस की ती व्यक्ती, मग कळतं काय झालं. म्हणून माऊलींनी समाधी घेतली तर जे काय काम करून ठेवलं की अरे भगवद्गीता मराठीत आणली आणि फक्त ज्ञानेश्वरी माहिती आहे. आणि असं वैतागू नका, आता तुम्ही खूप मायेने माऊलींवर प्रेम करता सगळे, पण ज्ञानेश्वर किती माहिती असतात? जे लताबाईंनी आशाबाईंनी गायलेत तेवढेच माहितीत. लताबाईंनी काय गायलंय? ज्याला बाळासाहेबांनी चाल लावली. ते बाळासाहेबांनी चाल कशाला लावले? तर रामभाऊ शेवाळकरांनी सांगितले त्यालाच लावली. म्हणजे ओम नमोजी आदल्यात अजून 10 कडवी आहेत. आपण जर सगळं बघत बघत गेलो तर माऊली कळतात. आणि मग मला कळतं की अरे प्रभाव त्यावेळी इतका होता आणि माणूस आत गेल्यावर कळलं की फार चुकलं काहीतरी माझं. तसं मला त्रेतायुगात वाटतं की सुमंत तिघांना घेऊन चाललाय रे रथातून,
आणि चाललं ना, अयोध्या सोडून गेला, राम लक्ष्मण सीता गेलेत, मला खूप वाईट वाटतं. तसं माऊलींना समाधी घेतली, शिळा सरकवली. तर वर्णन आहे की निवृत्तीनाथ आणि पांडुरंग म्हणजे तेव्हाचा भागवत धर्मातला कोणतरी अर्धयुग प्रमुख आणि दादा गुरु यांनी शिळा लावली. तेव्हा निवृत्तींची रचना आहे, एकच ओळे रडायला येतं. ते त्यांचं असं लिहिलं आहे की मायबाप आम्हा, म्हणजे कधी लहान असताना आईवडील गेले त्यांचे, देहांत किंवा निघून गेलेत. मायबाप आम्हा त्यागियले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आणि आपण आज फक्त बोलतो त्यांच्यावर, प्रभाव काय असेल तुला सांगतो. म्हणजे समाजावर पण होताच. नामदेव किती चोखा वेळ तो आहेच. हे 4 जण बघ ना की माऊली गेल्यानंतर 1 महिन्यात सोपानदेवाने समाधी घेतली. त्यानंतर 4 महिन्यांनी मुक्ताबाई नाहीशा झाल्या मेहुण गावी, वीज पडून अंगावर. आणि नंतर 2 महिन्यांनी निवृत्तीनाथ गेले. म्हणजे माऊलींनी समाधी घेतल्यावर 10 महिन्यात हे सगळे संपले. ते आळंदीची पाखरं म्हणतो की संपलंय, त्याला म्हणतात असं पकडून ठेवणं असतं, हा प्रभाव असतो. त्या काळात डेफिनेटली येस. आणि म्हणून जेव्हा त्या दिंड्या पताका घेऊन आपण एकत्र येतो, आज आपण जे एकत्र राहिलोय, तर खूपसं कारण तो प्रभाव आहे. आणि तिथपासून तो प्रभाव चालू आहे, प्रभाव होताच. वा, अगदीच. आता माऊलींनी समाधी घेतली, मग यातून त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला होता? हा प्रश्न कुठल्या अँगलनी तू विचारलास आता? म्हणजे कसं उत्तर दिलं पाहिजे? खरं खरं उत्तर पाहिजे का? खरं खरं उत्तर मला पाहिजे. काय वाटे बाळा. बरं, समाधी, तुला एक 4 वाक्य सांगतो मी. बर, आपण थोडं जाऊ. म्हणजे कार्तिक वद्य 1296 मध्ये चाललो मी. बर, वद्याने सॉरी, शुद्ध दशमी म्हणजे कार्तिकी म्हणतो ना आपण तिथे. तर तिथे माझी एक कविता होती, सांगतो आधी. तिथं मी का सेंटी आहे समाधीबद्दल, की समाधीकडे कसं लोकांनी बघावं. मी कवी कल्पना आहे की निवृत्ती उभ्या तोंड, चला ज्ञाना आता जायचं आपण, उद्या एकादशी द्वाराची पारणं करून विल गो बॅक. तो म्हणतो कुठे ज्ञाना कुठे? तर कोणतं म्हणतं ते बघ आज चाललेत. मग असं टाचा उंचून बघितलं असेल निवृत्तीने त्याच्याकडे, तो दिसतोय पांडुरंगाच्या गाभाऱ्यात चाललेत ते, नाम आणि ज्ञाना. आणि निवृत्ती गुरु आहे त्यांचा यार. त्यांना कळलंय काहीतरी आहे. बर, कारण कसं आहे, आपण फक्त माऊलींची गाणी म्हणून ऐकलीत, विरहिणी म्हणून ऐकल्यात. तो गुरु आहे त्यांचा, दादा आहे, बाबा आहे तो त्यांचा. बरोबर. आता विचार करू, आता अतिशय आवडता विषय की माझा, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, सूर काय आहे, राग काय, नको बघू. शब्द काय आहेत? वृत्तीची निवृत्ती. वृत्ती म्हणजे माझ्या लास्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन पण यायचा आला आता. आय एम बिकमिंग इनर्ट. वृत्ती करण्याची इच्छाच नाही आहे. वृत्तीची निवृत्ती का? आपण सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. म्हणून अरे अरे ज्ञाना झालासी पावन, का झालायस? तुला तुझे ध्यान कळू आले का? तुझा तूची देव तुची भाव. बर, हे तुम्ही मी फक्त वा काय छान गायलंय, छान संगीत आहे. निवृत्ती तुटला असेल, व्हर्टिकल स्पीड झाला असेल, तो त्याला कळलं भावाला काय म्हणायचंय. वृत्तीची निवृत्ती. तिथेच निवृत्तीला कळलं की आता बास, आय वॉन्ट बी सिंगिंग अगेन, म्हणजे संपलेला आहे हा इथे. विचार करून तसा आपण संत नको, माणूस म्हणून बघू, कवी म्हणून बघू, असे भाबडा माणूस म्हणून बघू. आणि मग ते चाललेत पंढरपूरला. निवृत्तीला कळलंय की आता हा काहीतरी करणार आहे. कविता सांगतो ही सुचली होती की ज्ञानेश्वर बोलतायत, ज्ञानदेव बोलतायत नामदेवाला, चला नामदेवा राऊळात जाऊ, चला नामदेवा राऊळात जाऊ, विठूच्या पायाशी बसायाचे आहे. तुम्हाला विठूला घालूनी शपथ, मनाचे गुपित सांगायचे आहे. नामदेवाला कळतंय, नको नामदेवा मुखावरी चिंता, भावनांचा गुंता सोडायाचा आहे. निवृत्तीनाथासी थांबू दे बाहेर, जीवाचे अंतर तोडायचे आहे. सावळ्या विठ्ठला, तो पण हलणार नाही विठ्ठला, आवडता यार तसा. सावळ्या विठ्ठला सांगतो मी थांब, प्रवासास लांब निघायाचे आहे. नको भांबाऊस, नको सोडू वीट, तुला विश्वरथ हाकायाचा आहे. असेल समाधीचे कौल मागतात ते. आणि मग हा पांडुरंग म्हणतो घे बाबा. आणि देन ही कम आउट. आणि मग अनाऊन्स केलं जातं की समाधी घ्यायला चाललेत. नामदेवांची गाथा वाच. देव नसाल मानत तरी वाचा, नास्तिक असाल तरी वाचा, संत साहित्य आवडत असेल तरी वाचा. आपला जवळचा माणूस असतो ना समोर आणि कळतं ना तर नाहीसा होणार आहे, बाहेर अनाऊन्स करतात की ते हा आता अजून 14 दिवसांनी नाहीसा होणार. ती पहिली अनप्लॅन्ड वारी आहे. ठरलंय काय, पंढरीवर आपापल्या घरी जायचंय. हे सगळे तिथून आळंदीला येतात चालत. हा दिसणार नाही ना. मला जर कळलं माझं लाडकं पिल्लू कोण समोर आहे, पाखरू, तो परत दिसणार नाही मला, मी शेवटपर्यंत याबरोबर राहीन. फॅक्ट आहे. आपण माणूस असू तर डेफिनेटली येस. तर एव्हरीबडी सगळे आळंदीला येतात. त्याचं मी तुझ्या काही मित्रांनी तो
ऐकलं आहे माझ्या एक मी 22 भागांची माझी एक मालिका आहे ती की प्रति दिवशी काय वाटलं असेल आणि मग ते पोचतात आळंदीला. तिथे कवी कल्पना आहे, आलं ना आळंदीला ते अनप्लॅन्ड आलेत सगळे. त्यांनी सुवर्ण पिंपळावरती लिहिलं की पिंपळ की ज्याला प्रदक्षिणा घालायची यांची आई पोटात माऊली असताना त्यांच्या गर्भार काळात रुक्मिणीबाईंच्या सुवर्ण पिंपळ पण हलतो. अरे हा का आला, ही कवी कल्पना आहे की अरे हा ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे, तो ओळखीचा आहे, सगळे आले पण हा का रडतोय, तो का रडतोय. ज्ञानेश काय आळंदीत वाटलं असेल बघ, सगळे आलेत, हुज हू इन वारकरी संप्रदाय, एव्हरीबडी हॅज कम. आणि मग कळलं विषण स्मशान शांतता असणार आहे. आम्ही आलोय, आज आहे कार्तिक वद्य दशमी, उद्या एकादशी, द्वादशीचं पारणं आणि त्रयोदशीला माऊली ज्ञानेश्वर समाधी घेणार. काय वाटलं असेल त्यावेळी पण खरंच. आणि मग ते वर्णन आहे त्या दिवशीचं की ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ता सगळ्यांना वाढतायत. द्वादशीचं पारणं केलं आहे ते वाढतायत. खूप सुंदर अभंग आहेत. सुंदर म्हणणं चुकीचं आहे पण. आणि मग समाधीचा दिवस येतो. मला मनापासून वाटतं हे वाटेल तुला मी कवी, पण कवी म्हणून नाही, मी प्रेम करतो त्यांच्यावर, अभ्यास करत नाही, की 2 वेळा पाहिजे होतो म्हटलं. मी त्रेतायुगात पाहिजे होतो जेव्हा रामचंद्र चालले होते सोडून, मी रथाखाली झोपलो असतो शपथ, आणि इथे पाहिजे असतो. मी जीव भासडून जीव दिला असता. पण आज आळंदीत गेल्यावर मी आधी पाया नाही पडत, समोर बसून ओक्साबोक्षी रडतो की ज्ञानात चुकलो म्हणून सांगतो, तुला माणूस म्हणून नाही वागवलं आम्ही, तुला देव करून टाकलं. आपण असेच होत दांभिक, आपण समोरच्याचं नुकसान करतो आणि ते नुकसान जेव्हा इरिव्हर्सिबल झालं कळतं ना, त्याला देव म्हणून टाकतो आपण. तर मला कायम वाटतं की शिळा, आणि मग वर्णन केलं आहे नामदेवांची मुलं आहेत 4, त्यांनी सगळं ते एक नंदीच्या खाली भुयारात जाऊन ते साफ केलं असतं. तेव्हा ते सुवास येणाऱ्या काही आपण त्याला उद्बत्त साध्या भाषेत धूप वगैरे लावले असतात, त्याचं सारवले. खूप सुंदर वर्णन केलं आहे. आणि मग एका हाताने निवृत्त, एका हाताने पांडुरंग इथं घेऊन खाली चाललेत. म्हणजे तुझा देव, की देव कोण आहे, दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले असा देव आहे त्याचा. 2 देव वेगळा नाहीच आहे. कन्सेप्ट कसं आहे, सगळे रूपक आहेत ही, की ते चाललेत. माझा गुरु चाललाय, ते आज जातात. काय वाटलं असेल यार जेव्हा साधा, म्हणजे विषय खूप वेगळा. तुझा माझा आवडता क्रिकेटर जरी आता रिटायर्ड होऊन चालला असला, तो बॅट वरती करून जातो, तर रडायला येतं मला की आय कॅन्ट सी हिम अगेन. राईट. कोणी गायक माझ्या शेवटचं गाणं म्हणतात, भैरवी, सुंदर झालं प्रोग्राम, भैरवी अरे पडदा पडणार त्या वेळात पाण्याचा आपल्या, हा माणूस परत दिसणारच नाही. वर्णन खूप सुंदर आहे. त्याने हात जोडले सगळ्यांकडे बघून, पाठ फिरवली, हात जाऊन शांत बसले ते. म्हणजे कळलं की चालला तो दूर देशा, हातावरी गूढ रेषा, उधळीत गंध कोशा चालला तो. की तो माधव आहे का, केशव आहे का, राघवे सोडून द्या, ते तुम्हाला मला जगणं शिकवलं. आणि मग संजीवन समाधी घेतो म्हटले. ते योग साधनेतला भाग आहे. आपल्या अष्टांग योग आहेत, त्यात समाधी हे शेवटचं, की जीव शिव म्हण, शिव शक्ती म्हण, जीवात्मा ब्रह्मात्मा यांचं एकत्र होणे समाधी आहे. आणि ते घेतलं. तुला मी 4 वाक्य सांगतो माझी कवितेची आवडणारी, की समाधीचं वर्णन कोण करू शकेल. हे आवडेल ना आवडेल माहिती नाही. आळंदीत प्रत्येक गोष्टीला वेदना आहे असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक गोष्टीला ते रडत नाहीत. माऊलींनी वेदना भोगायला शिकवली आणि वेदना भोगून त्याच्यावर राज्य करायला शिकवलं आहे. त्याचा बाऊ कधी केला नाही त्यांनी, जाहिरात तर कधीच केली नाही. एक आहे पत्थर आहे, दगड पटतं का बघ, तो पत्थर म्हणतोय कविता. पत्थर मी साधा मज जाण नाही, मज भान नाही पांडुरंगा, पुंडलिकासाठी सोडली मी रीत, झालो तुझी वीट पांडुरंगा. आणि काय काय केलंय, त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, रामचंद्राच्या युगात त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, विष्णुपद कीर्ती पांडुरंगा, रामसेतूसाठी तारिले पाषाण, मारिले रावण पांडुरंगा. इथे कलियुगात आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला. और तुला पांडुरंगाला मला घडवायला छन्नी हातोडा घेऊन, आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला, हेतू ना कळला पांडुरंगा. क्षमा ज्ञान देवा भीक द्या दयेची, शिळा समाधीची पांडुरंगा. झालो शिळा समाधीची पांडुरंगा. ती शिळा जे भोगते ना, त्याला नाही काही तोड. ती बाई आतून त्याला बघते, बाहेरून आपल्याला बघते. पण ती जर शिळा जिवंत असते, ती जिवंत असेल, सजीव असेल, काय गिल्ट असेल तिला, की मी इथे लावली गेली आणि हा माझ्यातनं निघून गेला. हा जो प्रकार आहे, तर लक्षात ठेवता समाधी हा वेगळा मुद्दा आहे. पण ते ज्ञानेश्वर खरे खाली आहेत का, खाली बसलेत का, ज्यांनी माझं जगणं इतकं जपून ठेवलेलं आहे. आपण काही काही ठिकाणी श्रद्धेपुढे का सरेंडर होत नाही कळत नाही. त्याच्यामुळे तिथे आहे का काही आहेत ना. मग तुम्ही व्हायब्रेशन्स म्हणा, म्हणजे फिजिक्सची लोक व्हायब्रेशन्स म्हणतात,
जिओलॉजीचे लोक वेगळ्या प्रकारे काहीतरी बोलतात तिथे, आध्यात्मिक लोक स्थान महात्मे म्हणतात. यू कॉल एनिथिंग पण देर इज समथिंग, हा जो प्रकार आहे. आणि काही समथिंग म्हटल्यावर ॲक्सेप्ट करू ना, काहीतरी असेल, पण ते नको तिथे बुद्धिजीवीपणा नको, असं मला मनापासून वाटतं. समाधीचं वर्णन नामदेवांचे जर मराठी ते देवनागरी वाचता येत असेल छानपैकी तर नामदेवांचे अभंग तू वाच, तुझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना पाठव, कारण त्याच्यातूनच गोष्टी कळतात. आणि पुन्हा पुन्हा पाहिलं असतं मी मगाशी आपल्या पॉडकास्टने गप्पा मारताना नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, निवृत्तीनाथ हीच नाव का घेतोय. जर माऊली समजून घ्यायचे असले तर त्यांच्या कॉन्टेम्परींना विचारायचं असतं. सचिन तेंडुलकर कसा आहे हे द्रविड जास्त सांगू शकतो छान, युवराज सांगू शकतो छान, आत्ताच नाही सांगू शकत यशस्वी जयस्वाल. हा जो प्रकार आहे, तर माऊलींचा अभ्यास जर करायचा असला तर म्हणतात कॉन्टेम्पररी. हा रिसर्च महत्त्वाचा मुद्दा आहे की मग नामदेव एकत्र जगलेत ना, ते सांगणार आहेत. पण त्यासाठी म्हणून मुद्दाम नामदेव, निवृत्ती, सोपान, तर यात सुद्धा माझ्या रिसर्चमध्ये मी निवृत्ती सोपान मुक्ता घेतलेले नाहीत. बहीण भाऊ सख्खे यार, मग तिथे पुन्हा एक बायस प्रकार असतो ना आमचा, सॅम्पलिंग बायस, किंवा ते कशावरनं त्यांचं कशाला घ्यावं. म्हणून नामदेव महाराज काय म्हटले, गोरा कुंभार काय म्हटले, चोखामेळा काय म्हटले, अशा गोष्टी केल्याच्या गोष्टी कळतात. सगळं लिहिलंय का, पण फक्त थोडंसं ॲनालिटिकल एलिमेंट वापरलं तर गोष्टी घडू शकतात. हा प्रश्न आता मुद्दामून सांगतो ॲज अ सायकोलॉजिस्ट बोलू, कारण कशात ना माऊली हा तुला काय, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, संत साहित्य असेल किंवा संत देमसेल्फ किंवा आमचे मूर्तीशास्त्र असेल. इथे देगलूरकर सरांना कोट करतो मी, डॉक्टर गोपम देगलूरकर. ते आपल्या केरळमधलं आर्ट हिस्ट्रीच्या वेळेस त्यांचं लेक्चर होतं. स्टेटमेंट आहे की नन ऑफ द इंडियन आर्ट इज डेव्हलप्ड फॉर आर्ट इट सेल्फ. म्हणजे कुठली भारतीय कला कलेसाठी तयार नाही झाली. इट्स अ मिरर ऑफ इंडियन फिलॉसॉफी. आणि इंडियन फिलॉसॉफीला जर ग्रॉस, सटल, ट्रान्सेंडेंट, स्थूल, सूक्ष्म, परा ह्या 3 लेअर आहेत, तर आपली भारतीय कला, संत साहित्यसुद्धा ह्या 3 लेअरला बघितलं पाहिजे. फक्त ग्रॉस बघून नाही उपयोगाचं. त्याच्यामुळे आपण पहिलं ग्रॉस बघू की माऊलींच्या माऊलींना काय सांगायचं होतं, हा जो प्रकार आहे. तर ग्रॉस म्हणशील मला, इट्स फॉर एनीबडी जनरेशन, हा साधा मुद्दा. तर आवर्जून तुला सांगेन वेअर टू स्टॉप, दिस इज फॉर यंग जनरेशन. वेअर टू स्टॉप हे मी ज्या ॲज अ काउन्सिलर ज्या मुलांशी बोलतो, आईवडिलांशी बोलतो, माझं काम झालं ना गं की मी थांबावं. हा का रिटायर्ड झाला आहे हे चांगलं असतं, हा का रिटायर्ड होत नाही आहे इथपर्यंत थांबायचं नसतं. म्हणून म्हटलं तिचे ग्रॉस मला विचारशील, ग्रॉस स्थूल, तर वेअर टू स्टॉप इज अंडरस्टूड. कम्पॅरिझन करत नाही आहे, तुमच्या माझ्या जनरेशनमध्ये खूप फरक आहे, पण आम्ही आयुष्यात विसरत नाही आहे की 1985 साली आमचा गावस्करने हातात असा चषक धरला होता, बेन्झन हेजेस, रविशास्त्री ऑडीमध्ये बसला होता आणि तिथे आमच्या गावस्करने सांगितलं होतं, दिस इज माय लास्ट टाईम आय एम टॉकिंग टू यू ॲज अ इंडियन क्रिकेट कॅप्टन. आम्ही रडलो होतो, हे शिकलो आमच्या गुरुकडनं. ते सांगण्याचा जो विषय असतो वेअर टू स्टॉप, हे कॉमन मॅनसाठी विचारली सायकोलॉजी काय, तर माऊलींकडनं ते पहिले शिकायचं आहे कुठे थांबायचं. आता आपण हे ग्रॉस बोललो. आता सटल म्हणजे काय माहिती आहे का, की ग्रॉस, सटल, ट्रान्सेंडेंट म्हणतो. या 3 लेअरला समाधी का घेतली तुला सांगतो माऊलींनी. सांगतो म्हणजे जे मला दिसलंय, मला भावतं ते, बरं का गं, म्हणजे अभ्यास नाही आहे, परत सांगेन, पण प्रेम करतो त्यांच्यावर. आणि याच्यावर मात्र करीन खूप प्रेम करतो मी. तिथे आपली कॉम्पिटिशन कोणाची, अभ्यास खूप जण करतात, आम्ही प्रेम करतो, थोडा फरक आहे. तर सटल काय माहिती आहे का, आपण कधी सक्सेसफुल होऊ. मी माऊलींकडनं खूप हे शिकलो, सायकोलॉजी. त्यांच्या विराणीमधलं मी सायकोलॉजी सांगतो अनेक वेळा, की मला काहीतरी पाहिजे, मला तो पाहिजे समोर. कसा आहे तो, भवतारक व्हा काना वेगी भेटावा, लवकर पाहिजे. तो म्हणतो अरे मी आत्ता असा उभा आहे. तो म्हणतो कटी कर विराजित मुकुट भस्मजडित, कसा रत्नजडित ऐसा येई पण धावत, कसाही असेल ये ना ये ना. जसं आपण गप्पा मारताना म्हणतो की आपण कोणाला गोट्या, बबल्या, चम्या असं गप्पा मारतो की नाही, राजू, बबलू, सेम थिंग आहे तो माणूस, तो पोरगा. त्याने काय लिहिलंय, इठाई पिठाई माझे कृष्णाई कानाही ये ग. इतकं सुंदर त्याने गायलंय की वाटतं की अरे काय सुंदर. नाही ना, ते लहान मुलांची तडफड आहे ती. ये ना तू, गोटू ये ना, पप्पू ये ना, हा जो प्रकार आहे. त्या अँगलनी पाहिलं तर माऊली आणि विठोबाचं खूप वेगळं नातं कळतं. आणि विठ्ठल तू तिसरं बघू नकोस, मला जे अचीव करायचं आहे ते. आणि म्हणून जेव्हा माऊलींना जे अचीव करायचं होतं ते करून झालं. इथे थोडा माझा बोल्ड स्टेटमेंट आहे. रॉबिन हुडने जे काम केलं होतं ना, की श्रीमंतांना लुटून गरिबांना मोठं केलं. 75 सालच्या दीवार सिनेमात मेरा बाप चोर आहे असं लिहिलं की बच्चनला सगळे आम्ही गुन्हे माफ करून टाकले कॅरेक्टरला त्या. तसं ह्या वर्णाश्रमामुळे, तेव्हाच्या काही रिच्युअल्समुळे, गोष्टींमुळे माझे आईवडील नाहीसे झाले माझ्याकडनं.
बर. विचार कर बरं, आळंदीतली लोक काय म्हणली की देहांत घ्या विठ्ठलपंत रुक्मिणी, म्हणजे तुमच्या मुलांना मुंज करायला परवानगी मिळेल. तर देहांत घेतलं, बर. नाहीसे झाले देहांत, नाहीसे झाले ते. मग निवृत्ती ज्ञाना गेले की आमच्या आईवडिलांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे देहांत घेतलं, आता मुंज करून द्या ना. तर ते काय म्हणले, नाही ते आमचं काम नाही, ते पैठणचं काम आहे. कशाला मारला आईवडिलांना यांच्या? मी माऊलींकडे कायम एक चाइल्ड सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मुलगा म्हणून बघतो. तडफाडला असणार आहे तो. निवृत्त आहे नावाप्रमाणे. सोपान म्हणजे स्टेज आहे, तो प्रोसेस आहे, पायरी आहे. मुक्त नावाने मुक्त आहे. माऊलीत चिडलेत, वैतागलेत, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आज 2 बसले दार लावून, चिडलेत ते. मुक्त म्हणजे मला मांडे खायचे आहेत, पाठीवर मांडे वाजून दिलेत. तर जेव्हा काही चमत्कार केलेत याच माणसाने केलेत, ह्यांनीच केलेत. कारण तो हायली रिॲक्टिव्ह आणि आसपास घडणाऱ्या गोष्टी बदलू शकेल आणि इम्बाईब पण करू शकेल असा माणूस आहे तो. तर त्यांना जरा कळलं की तुमच्यामुळे झालं आहे का, काय आहे, संस्कृत आहे का, ठीक आहे. अनेक युग म्हणजे द्वापार, अख्खं युग, हे कलियुगातलं बोलतो आपण. संस्कृतच्या बेड्यांमध्ये अडकलेली गीता माऊलींनी पुरंदराचं रूप घेऊन फ्लो वाहता केला की नाही, सगळ्यांना उंबरे ओलांडून घरात आणून दिली की ताई, माई, वहिनी, ऐक गीता, कृष्णाला ऐक. ज्या भाबड्या बायका पोरं टोरं सगळे असतील, न शिकलेली लोक असतील, तर काय छान वाटलं असेल ग की हा कृष्ण संस्कृत कळत नव्हतं, अरे माझ्या पोरांनी माझ्यासाठी मराठीत आणलं, क्या बात आहे. हा केवढं मोठं सामाजिक काम आहे. आपण देव म्हणलं की सगळं थांबतं यार, तसं नाही आहे ते. तर तो प्रकार आहे. म्हणून माऊलींनी तिथे चाइल्ड सायकोलॉजिस्ट, इफ यू आस्क मी, आपण ज्यासाठी जगतो, तुम्ही तुझ्या आयुष्यात डोकून बघ, यू डू समथिंग टू अचीव समथिंग. आणि ते झालं ना, आपण 2 दिवस असे गळून जातो नंतर, हुश, आय हॅड डन इट, खुश. तर कशावरून ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून मावशींना, आपल्या आणि माऊलींना खुश असं झालं नसेल की आय डिड, आय वॉन्टेड टू, मी केलं, संपलं बस, ओके, हे झालं सेटल. आणि ट्रान्संडेंट म्हणशील तर नाथ संप्रदायी माणूस आहे तो यार, जिवंत समाधी नाही आहे. आपण अष्टांग योग म्हणतो, त्याच्यावर असं आहे की विशिष्ट गोष्टी चालू ठेवून मी पास. आता संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी घेतलीस ना, काही दिवसांनी ती बॉडी डिकॉम्पोज होऊन जाते. पण संजीवन समाधीमध्ये तुम्ही कमी आचेवर दूध ठेवता की नाही, उतू जात नाही बघ, मोठं भांडर असेल तर. तसं कमी आचेवर फार वेगळा योग मधला मुद्दा आहे, ते चालू ठेवलं गेलं तर तो शरीर पण राहतं. थॉट आहे हा, अष्टांग योगातला थॉट आहे, प्रश्नच नाही. समाधीचा अर्थ व्यासांच्या टीकेत वेगळा आहे, शिवप्राण यामल ग्रंथात वेगळा आहे, खूप ठिकाणी समाधीचे अर्थ वेगळे घेतलेत. पण कन्सेप्ट एकच आहे, इथून तिथे जाताना तो आणि मी एक पाहिजे. शिवशक्ती समावेशन हा जो प्रकार आहे, तर हे लक्षात सम आधी सगळं एक आणून एक बिंदू करून ठेवलेला असतो त्यांनी. तर दॅट वे ट्रान्सेंडेंट म्हणशील, माझं काम काय होतं हे तुला कळलंच पाहिजे. आणि वन्स यू आर डन विथ युअर वर्क, यू शुड स्टॉप. ते माऊलीची समाधी काय शिकवते, कुठे थांबायचं, कधी थांबायचं आणि कसं थांबायचं. म्हणजे आपण डिटॅचमेंट म्हणतो ना, डिटॅच, की जो माणूस आपल्या बहीण रडल्यावर तिला मांडी वाजून देतोय, सच्चिदानंदांना जिवंत करतोय, भिंत चालवतोय, रेड्याकडनं वेळ ओढून घेतोय. म्हणजे रूपक आपण नंतर बघू खरं खोटं काय, पण त्यांनी चमत्कार केलेत कारण तो ॲक्टिव्ह माणूस आहे, मला करायचं आहे, आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ, आणि ह्यात हॅज प्रूव्हन हिमसेल्फ. तर असा माणूस एकदम डिटॅच होणार आहे का, तर नाही होणार. हे कधी होतं, म्हणून तो प्रकार होतं. एक तू नाही ऐकलीस, तुझे कोणीच नसेल ऐकली कविता, कारण आमच्या पण लहानपणची कविता, आमच्या आजोबांची, की मी ओळखिले मला पूर्ण आता, कशाला मला पाहणे आरसे, माझ्या पुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे, मी ईश्वराच्या जगत कारणाची करी हेतूची पूर्तता मंगल, बोला हवे ते मला काय त्याचे, पुरे जाणतो मीच माझे बल. ही कविता आहे की ही वॉज नोईंग की तुला तुझे ध्यान कळवाले, तुझा तूची देव तुची भाव, फिटला संदेह अन्नतत्वी. हे कळल्यावर माऊली थांबलेत. तुझा जगण्याचा कार्यकारण भाव काय हे कळलं की पूर्णविराम देता आला पाहिजे. दॅट ही हॅज गिव्हन. खूप आवश्यक आहे, अवघड आहे, प्रचंड अवघड आहे, पण ही डिड इट. म्हणजे त्यांनी का घेतली, दॅट वेअर टू स्टॉप हे त्यांना माहिती होतं. त्याचं लिखित किंवा विधिलिखित जे काम असेल पूर्ण झालं होतं का, झालं होतं. हा त्यांचा कॉल होता. आणि हाच माझा मुद्दा आहे, असं काहीतरी करून जावं की त्याच्यानं 7.5 वर्षाने आपण चर्चा करतोय की त्यांनी का केलं असावं, खरं केलं असावं का, कशामुळे केलं असावं, त्यातच जिंकले ते. म्हणजे हा जो प्रकार आहे त्यातच माऊली जिंकले. आणि हाच प्रभाव आहे त्यांचा की आपण आज पुण्यात बसून चर्चा करतोय की अरे वा ही मस्ट टेकन गॉन फॉर संजीवन समाधी 1296 साली. बरोबर.
हे जिंकलेत ना ते. मगाशी आपण आळंदीबद्दल बोललो, मग आज आळंदीचं महत्व काय? हां, क्या बात आहे. आळंदीचं महत्त्व काय तूच सांगशील बाळा, कारण आता आपण जे बोललो माऊलींबद्दल. आळंदीचं महत्त्व काय आहे तर प्रचंड वेदना भोगलेल्या माणसांनी त्या वेदनेचा बाऊ न करता, वेदनेची जाहिरातबाजी स्टंटबाजी न करता, माझं काम पूर्ण झालं आयुष्याचं ठरल्यानंतर स्वतःला हसत खेळत पूर्णविराम दिला आयुष्याला. फाईन. बरोबर. ही आळंदी आहे. प्रचंड मोठं वैश्विक वादळ आहे, तरी अख्खं जग बदललं आहे आपलं विचाराचं. तो खाली बसला तिकडे जाऊन, संजन समाधी म्हटलं तर त्याची आठवण तिथे आहे. बरोबर आहे, हे तर नक्की आहे. मग आता लक्षात ठेव, तुझ्यासाठी आज तुझी जनरेशन, मी पिढी म्हणत नाही, आय डोंट बिलीव्ह दॅट पिढी शब्द, असं काही नसतं. पिढी छोटी मोठी कोणी नसतं. हां, तुझ्या माझ्या अनुभवात आज किती अनरेस्ट आहे सांग बरं. फक्त अनरेस्ट आहे. बरोबर. चुकून गाडीला गाडी धडकली शिवीगाळ करतोय आपण. हो. नाही झालं मनाविरुद्ध किती वाईट बोलतोय आपण. आपण आपल्या आई वडिलांशी, नवरा बायकोशी, बहीण भावांशी, मित्रांशी किती हाणामारा करतोय आत्ता. त्याला मी म्हणतो अनरेस्ट. ओके. आता सोसायटीत प्रचंड अनरेस्ट आहे. मी माझ्या भाषेत सांगतो गमतीत की उद्या भांडबांडी करा. मी क्रिकेट प्रेमी असल्यामुळे क्लीन बोल्ड हो, ओके, हरकत नाही. बॅट पूर्ण बोल्ड हो, कॅच आउट हो, LBW हो. रनआउट करतो आपण आजकाल समोरच्याला, बर, त्याला मी अनरेस्ट म्हणतोय. ओके. आपण एकत्र संसार करताना एकामेकांना नात्यात इतकी अनरेस्ट तयार झालेली आहे, विश्वास उडून चालला आहे. असं वेळी ते जे 4 होते ना आमच्या आळंदीचे कुलकर्णी, त्यांनी जगणं शिकवलंय. किती दुखलं तरी लोकांना न सांगता ते दुखण्यावरती त्यांनी राज्य केलंय. बर. आणि एवढं केल्यावर सुद्धा ते काय म्हणतात, त्यांना माहिती आहे की यांच्यावेळी माझ्या आईवडिलांनी देहांत घेतलंय ग, यांच्यावेळी माझी फरफट झाली, यांच्यावेळी मला मुंज नाही करता आलेली, यांच्यावेळी मला एवढ्या गोष्टी करायला लागल्यात. पण काय लिहितात, माझे दिवार किंवा आमच्या रॉबिनहूडपेक्षा पुढे जातात. हे आपले रोजचे हिरो आहेत. पण माऊली काय आहेत ते काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. वा. की माणूस नाही आहे वाईट, त्या माणसातला खळ, माणसाला दुष्टपणा वाईट आहे तो जावा. आणि विश्व स्वधर्मे सूर्य पाव, की प्रत्येकाला त्याच्या धर्माचा प्रकाश मिळू देत. इतकं भोगल्यावर सुद्धा समोरच्याला ते रागवत नाहीत, समोरच्यावर काही टीका टिप्पणी करत नाहीत. वाटत नाही हे किती मोठं स्थान असणार आहे. त्याच्यामुळे आजच्या आदर्श काय पाहिजे, जगणं कसं जगायचं, प्लॅनिंग कसं करायचं, तुझ्या जगण्याचा अर्थ काय जितकं लवकर कळेल. आणि हे सगळं कळून सुद्धा फक्त जो सुखाची बरसात, आनंदाचा घन आहे तो तरी आमच्या शिळेमागे बसला आहे. तर माझं उलटंच म्हणजे जेव्हा एकटं वाटतं, तेव्हा फ्रस्ट्रेट असं वाटतं की मला नाही काही मिळत आहे, किंवा मी एवढं करून सुद्धा आपल्याला काय आरोप असतो बा आपल्या देवाकडे, मी का भोगतोय, हे माझ्या आयुष्यात का. तेव्हा पुन्हा सांगीन, 2च गोष्टी माझ्यासाठी करायच्या. हे सगळ्यांसाठीच की आळंदीला का जावे आणि आज त्याचं महत्त्व काय. इव्हन आय फील की मी खूप सफरर आहे आणि मला खूप त्रास होतोय, मी खूप दुःख भोगतोय, अरे रे असं वाटतं. 2, एक घरी रेकॉर्ड लावावी, तुम्ही रेकॉर्ड लावा ते सॉरी, तुम्ही तुमच्या मोबाईलवर ते ब्लूटूथवर एक गाणं लावा, कुठलं तरी रामायणातलंच गाणं आहे, तुमचं आवडतं गीत रामायण. आणि पहिलं गाणं आहे शेवटचं कडवं आहे की रामचंद्र बसलेत, त्यातून बटू गातायत, अरे बापरे कुशलवर राम, काय सुंदर गातायत. काय वाटलं असेल त्याला की रामाला की अरे क्या बात आहे, माझं आयुष्य सांगतायत. शेवटचं कडवं ऐक. सोडून आसन उठले राघव, उठून कवळी ती आपुले शेषव, मिठी मारली. पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परी तो उभया नच माहिती, कुशलव रामायण गाती. अरे अयोध्येचा राजा आहे, त्याला माहिती नाही, ज्यांना मी मिठीत घेतलं ना दोघांना, माझी पोरं आहेत याला माहिती नाही. आणि ज्या राजाने मला घट्ट मिठी मारली आहे तो माझा पिता आहे, माझा बाप आहे, हे त्यांना माहिती नाही, याला भोगणं म्हणतात. बापरे. कुठेतरी एकत्र पायावर पाय ठेवून बसलं, लांबून एक बाण येतो आणि बाण पायाला तळपायला लागतो आणि रक्त ठिपकत मरतो. आणि माणूस म्हणतो माफ करा, मला काळवीट किंवा मला दुसरा प्राणी वाटला, तुम्ही कोण आहात, चुकून बाण लागला. तो म्हणतो मी कृष्ण. आणि प्रश्न येतो कोण कृष्ण, तो म्हणतो मी द्वारकेचा कृष्ण. तो म्हणतो कुठली द्वारका. बर. परक्या हाती मरण, परक्या हाती मुठ माती, याला म्हणतात भोगणं. की जसं ह्या समाजामुळे म्हणजे आई वडिलांना देहांत घ्यायला लागलं तरी मला अवेदनाच मिळाल्यात, याला म्हणतात भोगणं. पण राम असेल, कृष्ण असेल किंवा माऊली असतील, त्यांनी ह्याचा राग तुमच्या आमच्यावर काढलाच नाही. उलट आजही शैवन वैष्णवपीठ एकत्र करत राहिलेत, एकत्र या म्हणून सांगतायत. आणि जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतात आणि एक साधं स्वप्न बघतायत, ते साधं स्वप्न आहे की चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. त्यांच्यावर चंद्राचा डाग नाही आहे, फक्त शीतलता आहे. सूर्याचा प्रकाश आहे पण दाह नाही आहे.
असे असणारे मित्रपरिवार माझे सोयरे असावेत रे, आणि सगळ्यांना स्वतःचा धर्म जगायला मिळावा असं म्हणणारे माऊली त्या जागी असल्यामुळे तिथे ती व्हायब्रेशन्स मिळतात. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे, आळंदीला टाळ वाजवत चिपळ्या कुटत किंवा एकतर घेऊन जाऊ नकोस. एकटं जावं, पितृपक्षात जा, काहीच गर्दी नसते तिकडं. या सिद्धेश्वर मंदिरात समोर बसावं. मी तर मुद्दाम शब्द काय म्हणतो, आपण काय म्हणतो की कार्तिकीला जाऊ, आषाढीला जाऊ. तिथे कोणी जात नाही त्यावेळी जावा, शांत बसा, की आपलं जगणं शिकतो असं मला वाटतं. की सगळं बघून सुद्धा जगावं कसं हे सांगणारं आळंदी आहे. वा, अगदीच छान. आता आपण पॉडकास्टच्या शेवटी आलोच. सो आता आपला एक रिच्युअल आहे की आपण आत्ताच्या पिढीला असा कुठला संदेश देऊ शकतो, किंवा तुम्ही जो संदेश द्याल तो त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉईंट असेल, किंवा ती गोष्ट त्यांनी केल्यावर त्यांच्या आयुष्यात थोडेफार बदल होतील. सो असा कुठला तरी संदेश तुम्ही द्याल पिढीला? संदेश मी काय देणार आहे याच्यात? म्हणजे अगं देत असतील लोक तर फार मोठी लोक आहेत, मला संदेश ऐकायला आवडतील. मी का संदेश द्यायची एवढी ना पात्रता ना लायकी ना काहीच हे नाही. मी एक मात्र माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थ्यांना जेव्हा मी शिक्षक होतो, आता शिक्षक नाही हां, किंवा स्टुडंट्स पेशंटना सांगतो, एकच आहे, मी जे फॉलो केलं, आय वोंट टेल की तुम्ही हे करा. मी काय फॉलो केलं तुला सांगतो, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. जोपर्यंत माझ्यातला निचरा होत नाही तोपर्यंत मला नवीन काही घेता येत नाही. सुख असेल की दुःख असेल. बरोबर. देवाकडे बाप्पा हे दे, बाप्पा म्हणतो पहिलं फेक ना, आधी मोकळा हो, मग काहीतरी नवीन देता येईल. म्हणून फॉरगिव्ह अँड फॉरगेट हा प्रकार. जोपर्यंत मी विसरत नाही भूतकाळ, तोपर्यंत मी विसरत नाही जखमा, मला जगता येत नाही. आणि आपण समोरच्याला आजकाल माफच करत नाही आहोत. त्यामुळे फॉरगिव्ह अँड फॉरगेट हा माझ्यासाठीचा संदेश आहे. इतरांसाठी त्याची लायकी नाही. पण व्हॉट आय बिलीव्ह, आरशात बघून फॉरगिव्ह अँड फॉरगेट, दॅट्स इट. वा, छान. थँक्यू.